बिझनेस ओनरनं करायला नाही पाहिजेत अशा कोणत्या 5 गोष्टी तुम्ही सजेस्ट कराल? सगळ्यात पहिले तर निगेटिव्ह माइंडसेट. ओके. आपण प्रत्येक गोष्टीत जर निगेटिव्हिटी बघत बसतो तर कधी आपण पॉझिटिव्ह गोष्टींवर बघणारच नाही आणि अपॉर्च्युनिटी आपल्याला भेटणारच नाही. आम्ही ऑलमोस्ट 30 लाख त्याच्यामध्ये नुकसान केलं. तर मला तुम्ही सांगा, 30 लाख नुकसान की कुठेतरी काहीतरी इन्व्हेस्ट करून शिकणं योग्य आहे? ऑफकोर्स शिकणं. मला असं वाटतं जर तुम्ही 1x इन्व्हेस्टमेंट केली शिकण्यामध्ये तर तुम्हाला ते 5x रिटर्न येणार आहे. बिकॉज त्यांचा हा रूट आहे आणि ते भरपूर कन्फ्युज्ड असतात की आम्हाला काय करायला पाहिजे, जॉब करायला पाहिजे, बिझनेस करायला पाहिजे. जॉबही करणं गरजेचं आहे, कारण जर तुम्ही जॉब नाही केला तर तुम्ही ऍक्च्युली शिकणार नाही. एक्सपिरियन्स. पण हा जॉब एक स्टेज पर्यंत आहे. तुम्ही लाईफ टाईम जॉब नाही करू शकत. कुठेतरी तुम्हाला जॉबमधून शिकून तुम्हाला तुमचा बिझनेसच सेट करावा लागतो, कारण बिझनेसच तुम्हाला जे काही पुढचं आयडेंटिटी म्हणा किंवा लक्झरी लाईफ सगळ्या त्या बिझनेसमधूनच भेटेल. आणि यामध्ये जो रोल आहे तो 50-50% आहे. शिकवणं, ट्रेनिंग देणं, सगळ्या गोष्टी हा आमचा रोल आहे. मग त्याला इम्प्लिमेंट करून घेणं हाही आमचा रोल आहे, पण इम्प्लिमेंट करणं हा बिझनेस ओनरचा रोल आहे. तो जेवढा फास्ट रिस्पॉन्स करेल बिझनेस ओनर, त्यांचं जेवढं रिस्पॉन्स फास्ट असेल तेवढा लवकर त्यांना रिझल्ट येतो. नमस्कार. भारी लोक या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भारी लोक आपल्या कर्तृत्वानं भारी असतात. खरं तर त्यांचा प्रवास, त्यांच्या आयुष्यात आलेले संकट आणि त्या संकटांवरती केलेली मात आपल्याला खूप काही नवीन शिकवण देऊन जाते. आणि म्हणूनच हा 8 तास. आज आपल्याला लाभलेलं गेस्ट खरं तर असंच एक सुंदर आणि खूप जबरदस्त असं व्यक्तिमत्व. खूप छान पद्धतीने पुण्यात आल्यानंतर त्यांनी स्वतःला डेव्हलप केलं आणि आज अनेक लोकांचा उद्योग वाढवण्यासाठी खूप सुंदररित्या ते प्रयत्न करतात. मराठी माणूस उद्योजक बनू शकत नाही असं अनेक लोकांना वाटतं, पण मला वाटतं की हा चुकीचा बिलीफ आहे. आपण ठरवलं, त्याचं योग्य ज्ञान घेतलं, त्याचं नियोजन केलं तर कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट यश निर्माण करता येतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं मॅनेजमेंट केलं, नियोजन केलं आणि हिंदवी स्वराज्य घडवलं, मला वाटतं की आजच्या काळात सुद्धा अगदी तसंच योग्य एज्युकेशन घेतलं, योग्य मार्गदर्शन घेतलं, योग्य नियोजन केलं तर कोणत्याही व्यक्तीला किंबहुना मराठी माणसाला पुन्हा एकदा मराठी उद्योग साम्राज्य उभा करता येणं शक्य आहे. आणि मला वाटतं ती आज काळाची गरज आहे. या पॉडकास्टमधून तुम्ही जर का उद्योजक होऊ इच्छित असाल, तुम्ही कोणती नोकरी करत असाल आणि खरंच आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याची जिद्द तुमच्या मनामध्ये असेल तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा. या पॉडकास्टमधून खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील ज्या तुमच्या आयुष्याला पुढे जायला खूप सारी मदत करणार आहेत. मग चला तर मग आपण स्वागत करूयात दीपाली जाधव मॅडम यांचं. दीपाली मॅडम नमस्कार. नमस्कार सर. स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रवास खूप सुंदर आहे आणि तो प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे. आज अनेक हजारो लाखो लोकांना तुम्ही हेल्प करताय, तर ती मदत आणि त्या मदतीच्या माध्यमातून निर्माण होत असणारं मराठी उद्योजक, त्याविषयी सुद्धा बरीचशी काही माहिती जाणून घ्यायची आहे. विशेषतः आज मराठी माणूस उद्योजकतेमध्ये मागे आहे म्हटलं जातं, पण तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की मराठी माणूसच काय, आज मराठी स्त्री सुद्धा उद्योजकतेमध्ये पुढे गेलेली आहे आणि त्याचबद्दल आपण डिटेल गप्पा मारणार आहोत. पुढे जाण्याआधी तुम्ही तुमचा स्वतःचा परिचय करून द्या आणि मग आपण डिटेल वन बाय वन प्रश्नांच्या माध्यमातून डिस्कशन्स करूयात. नक्कीच. थँक्यू सो मच. तुम्ही मला ही संधी दिली, हा मंच दिला मला माझे विचार मांडण्यासाठी. सगळ्यात आधी मी विष्णू सरांचं खूप खूप धन्यवाद मानते. आणि मी आहे दीपाली जाधव. मी एक बिझनेस कोच आणि माइंड कोच आहे. आम्ही AI टूल्स थ्रू लोकांना बिझनेस शिकवतो, बिकॉज AI ही काळाची गरज आहे मला असं वाटतं. आधी असं म्हटलं जायचं की सगळ्या गोष्टी हार्डवर्कने मिळतात, पण आता ती कन्सेप्ट चेंज झाली आहे. तुम्ही स्मार्ट सिस्टमने जेवढे पुढे जाल तेवढे तुम्ही प्रगती कराल आणि यशाच्या शिखरावर पोहोचाल. तर हेच आम्ही जे उद्योजक आहे, जे एंटरप्रेनर आहे त्यांना शिकवतो. माझी जी कंपनी आहे तिचं नाव आहे दीपाली ग्रुप ऑफ कंपनी. त्याचबरोबर मी 3 बुक्सची ऑथर आहे आणि आतापर्यंत मी 20+ अवॉर्ड विनर आहे. हे सगळं मला असं वाटतंय देवाच्या आशीर्वादाने, घरच्यांच्या सपोर्टने आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळेच मी इथपर्यंत आली आहे. ग्रेट. एवढे सगळे अवॉर्ड्स, या सगळ्या अचिव्हमेंट जर पाहिल्या तर खरंच कौतुकास्पद आहेत. बट ह्या कोणासाठी कौतुकास्पद आहेत? ज्यांनी तुमची जर्नी पाहिलेली आहे. बरोबर. थोडक्यात पुढे जाण्याआधी मला तुमचं बॅकग्राऊंड, म्हणजे तुम्ही कोणत्या फॅमिलीमधून बिलॉंग करता, तुमचं बालपण कसं होतं, तुमच्या घरात काय म्हणजे कशा प्रकारचं वातावरण होतं, तुम्हाला नेमकं काय बाळकडू मिळालं की ज्याचं रिफ्लेक्शन आज एक ग्रेट किंवा एक उद्योजक, एक ऑथर दीपालीमध्ये परिवर्तन झालं, तर ती स्टोरी जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच सर. ऍक्च्युली मी खरं तर मिडल क्लास फॅमिलीमधून आहे.
म्हणजे असं काही रिच बॅकग्राऊंड किंवा बिझनेस बॅकग्राऊंड नाहीये माझं, पण मी जे ऍज अ इन्स्पिरेशन मानते ते मी माझ्या आई वडिलांना मानते. मी त्यांना बघूनच मोठी झाली आहे. आणि त्याचबरोबर जे सोसायटीत जे सक्सेसफुल लोक आहेत त्यांना बघून, त्यांच्यातली जिद्द बघूनच मी मोठी झाली आहे. सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर माझ्यासाठी माझे आई वडीलच हे मोठी इन्स्पिरेशन आहे. बिकॉज मी माझ्या मम्मीमध्ये अशी इन्स्पिरेशन बघितले, जिद्द बघितली. तिचं शिक्षण नाहीये, पण तिच्या जिद्द आहे की मला माझ्या मुलांना शिकवायचंय. भले परिस्थिती नाहीये, पण मला त्यांना घडवायचंय. मला त्यांच्यासाठी वाटेल ते मी करू शकते. ती धडपड मी तिच्यात बघितली. आणि सगळ्यात महत्वाचं, एक पॉझिटिव्ह माइंडसेट मी तिच्याकडे नेहमी बघत आलीये की आपल्याकडे काय आहे, पैसा किंवा तुमच्याकडे बाकीच्या गोष्टी तुम्हाला रिच नाही बनवत किंवा त्या पुढे नाही घेऊन जाऊ शकत. तुम्हाला ज्या आयुष्यात पुढे घेऊन जातात ते तुमचं पॉझिटिव्ह माइंडसेट. आणि तिने नेहमी मला त्या गोष्टीने सपोर्ट केलाय की तू हे करू शकते, तुझ्यात हे आहे. आणि सेकंड म्हणजे माझे वडील, ज्यांना मी नेहमी बघितलंय की ते खूप असं अभ्यासू व्यक्तिमत्व जे म्हणतो ना आपण, ते आहेत. म्हणजे ते एक गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत. आणि जेव्हा सॅटर्डे संडे युजली सुट्टी असते, पण मी कधी माझ्या वडिलांना असं शांत बसलेलं नाही बघितलंय. म्हणजे सुट्टी जरी असली तर ते काहीतरी फाईल ओपन करून बसणार किंवा कुठलं तरी बुक वाचत बसणार. म्हणजे नेहमी असं बघितलंय की एक अभ्यासू वृत्ती. तर ती वृत्ती कुठेतरी माझ्यात आली आहे. आणि सेकंड म्हणजे त्यांना असं भाषण देणं किंवा पब्लिक स्पीकिंग ह्या गोष्टी खूप आवडतात. तर त्या बाय नेचर माझ्यात आल्यात. सो मला आधीपासून खूप आवड होती. म्हणजे मी जेव्हा शाळेतही होते, कॉलेजेसमध्ये होते, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करणं, स्टेजवरती प्रत्येक गोष्टीत पार्टिसिपेट करणं, भाषण देणं किंवा मला लोकांना, इन शॉर्ट तुम्ही असं म्हणू शकता की शिकवायला खूप आवडतं. म्हणजे माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या मला लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतात. आणि मग मी नेहमी त्या गोष्टीसाठी धडपडत असते की अरे मी कसं दुसऱ्यांची मदत करू, मी काय स्वतःमध्ये ते गुण आणू जेणेकरून मी दुसऱ्यांना मदत करू शकते. तर हा जो कुठेतरी हे जे व्यक्तिमत्व आहे, मला असं वाटतं त्यामुळेच मी आज इथपर्यंत आली आहे. आणि ही जर्नी डेफिनेटली इझी नव्हती. खूप अप्स अँड डाऊन आले, खूप म्हणजे फेल्युअर्सही बघितले, सक्सेसही बघितल्या, खूप गोष्टी बघितल्या. बट कुठेतरी फॅमिलीचा सपोर्ट आहे, हजबंडचा सपोर्ट आहे. आणि आज एज्युकेशन सिस्टमही आज एवढी स्ट्रॉंग झाली आहे की आपल्याला सगळं वन क्लिक वरती सगळं अवेलेबल आहे. फक्त आपल्याला त्याचा फायदा करून घेता आला पाहिजे. एक्झॅक्टली. जसं मी नेहमी सांगतो की आज खऱ्या अर्थानं आपल्याकडे एक पूर्वी कथा सांगितली जायची, अल्लादीनचा चिराग. तो चिराग असता की त्यातून अल्लादीन येतो आणि तुमच्या विश पूर्ण करतो. मला वाटतं की अल्लादीन आहे, म्हणजे तो जिनी जो आहे तो आज प्रत्येकाच्या खिशात आहे, पॉकेटमध्ये आहे. त्याला फक्त तुम्हाला राईट मागता आलं पाहिजे. आणि जर मागितलं तर तो तुम्हाला जे हवं ते द्यायला तयार आहे. सो तुम्हाला मागता आलं पाहिजे. सो एक्झॅक्टली तुमच्या बाबतीत जे काही बाळकडू आई वडिलांकडून तुम्हाला मिळालं किंवा तिथून तुम्ही इन्स्पिरेशन घेतलं, तो आईचा पॉझिटिव्ह माइंडसेट घेतलात आणि त्यानंतर तुम्ही पुण्यात आलात. पुण्यात सर्वसाधारण कधी आलात तुम्ही? 2013 इंजिनिअरिंगसाठी. म्हणजे माझं जे शिक्षण आहे ते सिंहगड कॉलेजला झालंय इंजिनिअरिंग. सो तेव्हापासून मी पुण्यातच आहे. ओके. आणि पुण्यात आल्यानंतर मग जेव्हा तुमचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं त्यानंतर तुम्ही जॉब सुरुवात केलात. सो जॉब जेव्हा सुरू केला त्यावेळेला तुमची स्वप्न काय होते, त्यावेळेचा तुमची परिस्थिती काय होती किंवा त्यावेळेचा तुमची थॉट प्रोसेस काय होती? जसं एक नॉर्मल पर्सनची असते की आपण आता एवढं एज्युकेशन घेतलंय, डिप्लोमा, त्यानंतर इंजिनिअरिंग, घरच्यांची स्वप्न आहेत की आपल्याला कुठेतरी जॉब करायचं, एक स्टेबल इन्कम सोर्स पाहिजे, आपल्याला स्टेबल बनायचंय. कारण एक मुलीचं आयुष्य असंच असतं की तुम्ही जॉब करा, त्यानंतर पुढे लग्न, ह्या सगळ्या गोष्टी, हा प्रत्येक मुलीचा फेज आहे. तोच एक नॉर्मल ड्रीम लाईफ मी जगत होते, असं काही स्पेशल नव्हतं. बट हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की नेहमी माझ्या मनात एक गोष्ट असायची की आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय. मी जेव्हा लोकांना बघायचे जे सक्सेसफुल आहे किंवा ज्या लेडीज आहेत ज्या खूप सक्सेस, तेव्हा मी त्यांना जेव्हा बघायचे तेव्हा मला असं असायचं की नाही, मलाही काहीतरी असं बनायचंय, काहीतरी वेगळं करायचंय. आणि मला असं वाटतं मी जेव्हा डिप्लोमाला होते तेव्हा मी खूप मोटिवेशनल व्हिडिओज पाहायचे, ऐकायचे. जसं विश्वास नांगरे पाटील जे असतील किंवा IPS ऑफिसर. तेव्हा माझ्या मनात एक झालं की मला IPS ऑफिसर व्हायचंय. यासाठी नाही की ते पदवी किंवा तो पैसा, त्यासाठी नाही. का? कारण ते लोकांना इन्स्पायर करतात की ते जेव्हा स्टेजवर जातात तेव्हा ते स्पीच देतात आणि लाखो मुलांना, तरुणांना इन्स्पायर करतात. तर ते मोटिवेशन मला त्यांच्याकडे बघून आलेलं की मला पण हे करायचंय, माझ्यामुळे लोक इन्स्पायर झाले पाहिजे. पण ते मला माहिती नव्हतं की मी कसं इन्स्पायर करेल किंवा माझी जर्नी कशी असेल, काय असेल. पण नेहमी माइंडमध्ये होतं की मला काहीतरी वेगळं करायचंय आणि आपली जगासमोर एक आपण म्हणतो ना की छाप पडली पाहिजे. तर लोकांनी तुम्हाला आठवणीत ठेवलं पाहिजे, हे नेहमी माझ्या डोक्यात होतं. ऍब्सोल्युटली. खरं तर हा महत्वाचा पॉइंट आहे जो मी ऑडियन्सला पण सांगेन
की मला काहीतरी करायचं आहे. भले तुम्ही एज्युकेशन घेतलं असेल, तुम्ही आता जॉब करत असाल, पण आतमधली जी ती कुठेतरी एक आवाज असतो, सातत्यानं सांगत असतो. कदाचित माझ्याही बाबतीत तसं झालं. मी 13 वर्ष टाटा मोटर्सला जॉब करत असताना सुद्धा विश्वास पाटील नांगरे साहेब विश्वास नांगरे पाटील साहेबांचं नाव घेतलं. सो मलाही मीही तेव्हा या काही गोष्टी करत असायचं, अभ्यास करत असायचं. सो मला वाटतं की तुमचा अभ्यास म्हणजे आतमधली ती कुठेतरी ज्योत आहे, ती जिवंत होती, ती पेटलेली होती आणि सातत्यानं त्यामुळे कुठेतरी ध्यास होता की मला काहीतरी करायचं आहे. मी अनेक आता लोकांची इंटरव्ह्यू घेत असतो, अनेक लोकांना भेटत असतो आणि मला एक कॉमन गोष्ट जाणवते की मला काहीतरी करायचं आहे हे आतमधनं जागृत असणं आणि त्या दृष्टीने छोटे छोटे प्रयत्न, जसं तुम्ही आता नाव सांगितलं नांगरे पाटील साहेबांचं किंवा मोटिवेशनल बुक्स, वेगवेगळ्या गोष्टी, मला वाटतं की ह्या गोष्टी तुमचा माइंडसेट बदलायला मदत करतात. आणि माइंडसेट मी नेहमी सांगत असतो की युअर रियालिटी इज टोटली डिपेंड्स ऑन युअर मेंटॅलिटी. सो मेंटॅलिटी जर म्हणजे तुमची रियालिटी जर बदलायची असेल, भले तुम्ही आता गरीबात, इट्स नॉट अन प्रॉब्लेम, पण तुमची जी आताची रियालिटी आहे ती जर बदलायची असेल, तुमच्या ड्रीम रियालिटीमध्ये परिवर्तन करायचं असेल, तर पहिल्यांदा तुमच्या ड्रीम्समध्ये, त्या मेंटॅलिटीमध्ये परिवर्तन करावं लागेल. आणि मला वाटतं तुमच्या बाबतीत तेच झालं. सो जॉब नॉर्मली असं म्हटलं जातं की एकदा जॉबच्या त्या चक्रामध्ये अडकलं, कारण अनेक लोक मी पाहतोय की त्या जॉबच्या चक्रामध्ये अडकलेले असतात. मी स्वतः जॉब केला. सो जॉब लागल्यानंतर बरेच असतं की मग लग्न, मग बाकीच्या प्रायोरिटी साईड बाय साईड येतात, मग घर येतं, मग गाडी येते, मग EMI येतात आणि त्या EMIच्या फेऱ्यामधून शक्यतो जॉब सोडला जात नाही. सो तुमच्या बाबतीत काय झालं? माझ्या बाबतीतही हे होतं, सगळं होतं. पण ह्या जर्नीमध्ये भरपूर अप्स अँड डाऊन बघितले आम्ही. बिकॉज कधी IT मध्ये म्हणजे माझं स्वतःचा 9 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, माझ्या हसबंडचा 13 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. बट हे काही स्टेबल नसतं. IT जॉब रिसेशन येतो, जातो, प्रोजेक्ट येतात, जातात आणि भरपूर गोष्टी अशा मी फेस केल्या. मी तर म्हणेल की मी आज इथे जे आहे ते फक्त माझ्या इथल्या आयुष्यात जे प्रॉब्लेम्स आले त्याच्यामुळे आहे. आपल्याला असं वाटतं की प्रॉब्लेम्स येतात ते आपल्याला कमकुवत बनवतात. आपण एकदम होप सोडून देतो. असं सगळं आपल्या आयुष्यात असं होतं की सगळं विखरलंय, पण ऍक्च्युली तसं नसतं. तुमच्या आयुष्यात जेव्हा प्रॉब्लेम येतात ते तुम्हाला जबाबदार बनवतात, तुम्हाला मॅच्युअर बनवतात, नवीन रस्ते दाखवतात, पण आपल्यात ती नजर पाहिजे पाहण्याची. एक्झॅक्टली. ते तुम्हाला नवीन अपॉर्च्युनिटी देतात, पण आपण ते ग्रॅब नाही करत. सो माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आले, पण मी त्यांना ऍज अ अपॉर्च्युनिटी बघितल्या आणि फक्त पुढे चालत राहिले. मला असं वाटतं म्हणजे मी माझ्या लाईफचा एक रूल फॉलो केलाय की तुम्हाला पळायचं नाहीये, तुम्हाला फक्त चालायचंय ना, तुम्हाला थांबायचंय. चालता चालता एक दिवस तुम्हाला सक्सेस मिळेल. तर हे जे मंत्र आहे ते मी माझ्या आयुष्यात फॉलो करते. असे एखादे जे सांगितले की प्रॉब्लेम्स आले, असे एखादी टफ सिच्युएशन जी तुमच्या आयुष्यात आली की जिथे कदाचित एखादा माणूस गिव्हअप करू शकला असता, एखादी अशी टफ सिच्युएशन? अशा बऱ्याच गोष्टी आल्या आयुष्यामध्ये. म्हणजे जेव्हा मी ऍक्च्युली प्रेग्नंट होते तेव्हा माझ्या हसबंडचा जॉब म्हणजे ड्यू टू द रिसेशन गेला. त्यांनी खूप धडपड केली की जॉब शोधायचा, हे करायचंय. अँड 9 मंथ्स प्रेग्नन्सी, सगळ्या गोष्टी खूप टफ होत्या. पण मला असं वाटते कुठेतरी तुमच्या कोर्सने मला खूप हेल्प केली, गर्भसंस्कार कोर्सने, की पॉझिटिव्ह माइंडसेट दिलं. अफर्मेशन काय असतात किंवा तुम्ही मॅनिफेस्ट कसं करू शकता. तुम्ही जे एकदम स्टार्टिंगला मुद्दा मांडला की तुम्हाला सगळं भेटतं, पण तुमच्यात ती मागण्याची कपॅसिटी पाहिजे की काय मागायचंय ते. तेव्हा मला कळलं की ऍक्च्युली आपल्याला आयुष्यात पाहिजे काय. मी ते अफर्मेशन लिहायला लागले की मला आयुष्यात पाहिजे काय. त्यात मला अजूनही वाटते, तुम्ही कोर्समध्ये अजून एक मुद्दा पण सांगितला होता, हे जे तुमचे अफर्मेशन हे फक्त बाळासाठी नाही. तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये हेल्थ पाहिजे, वेल्थ पाहिजे, जॉब पाहिजे, बिझनेस पाहिजे, तर तिथून माझी ऍक्च्युली सक्सेसची जर्नी स्टार्ट झाली. बर्निंग डिझायर होतं, जिद्द होती, पण करायचं कसं हे पण माहिती असायला पाहिजे. तर तो मार्ग मी शोधत गेले. आणि प्रॉब्लेम्स म्हणजे तर ऍक्च्युली सांगायची गोष्ट अशी आहे की माझं लव्ह मॅरेज आहे, इंटरकास्ट लव्ह मॅरेज आमचं. हा काही प्रॉब्लेम नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा तुमचं इंटरकास्ट लव्ह मॅरेज असतं, तुम्हाला लोक खूप नावं ठेवतात, खूप गोष्टी अशा होतात की त्यात तुम्हाला डॉमिनेट केलं जातं. बिकॉज आपण ज्या सोसायटीत राहतो ती सोसायटी कुठेतरी ह्या गोष्टी ऍक्सेप्ट नाही करत. आणि त्यावेळेस जे पेन होतं ते पेन माझ्या ते कायम माइंडमध्ये राहिलं. आणि म्हणजे आधी तर होतं की काहीतरी करून दाखवायचं, पण त्यावेळेस ते खूप जास्त तीव्र पेटलं की आता तर मला काहीतरी करायचंय, स्वतःला सिद्ध करायचंय की आपण जे केलंय ते चुकीचं नाहीये. ठीक आहे, आपण लव्ह मॅरेज केलंय, आपण लग्न केलंय, पण दोघांनी पुढे जायचं. हा संसार जर दोघांचा आहे तर दोघांनी पण सक्सेस व्हायचं. आणि फक्त आपण नाही, आपल्या फॅमिलीला पुढे घेऊन जायचं. कारण त्या टाइम मध्ये, सिच्युएशन मध्ये तेच आपल्यासोबत होते.
ठीक आहे, समाज तुम्हाला बोलतो सगळं असतं, पण तुमची फॅमिली जर तुमच्यासोबत असेल तर सगळं काही पॉसिबल आहे. तर ती टफ सिच्युएशन आहे ज्याने आम्हाला बनवलं. ग्रेट. दीपाली मॅडम, खरंच आय अप्रिशिएट. तुम्ही म्हटलात त्या मुद्द्याशी मी पण सहमत आहे, की लाईफमध्ये चॅलेंजेस आली पाहिजेत, बिकॉज येणारं चॅलेंज कधीच एकटं येत नाही, त्याच्यासोबत अजून एक सी येतो, अँड दॅट इज फॉर बरोबर. चेंज. आणि तो चेंज जर हवा असेल तर प्रॉब्लेम्स आले पाहिजेत. बिकॉज प्रॉब्लेम्स जेव्हा येतात ना, मी अनेक लोक पाहतो की ते प्रॉब्लेम्समध्ये लोक रडत बसतात. प्रॉब्लेम्समध्ये अपॉर्च्युनिटी शोधत नाहीत, कारण तसा दृष्टिकोन डेव्हलप झालेला नसतो. मी नेहमी एक वाक्य वापरतो की काही लोक आयुष्यात कधीच बदलत नाहीत, कारण ती फक्त कारणं बदलतात. बरोबर. सो कारणं बदलणारी लोक आयुष्यात कधी पुढे जात नाहीत. ते फक्त प्रॉब्लेम शोधत असतात, आणि काही लोक प्रॉब्लेम्समध्ये अपॉर्च्युनिटी शोधत असतात. बरोबर. सो तुम्ही काय पाहताय त्याच्यावरती बरंचसं गोष्टी डिपेंड राहतात. सो तुमच्यासाठी खरं तर इथे गिव्हअप करण्यासाठी सारखी सिच्युएशन्स होती, किंवा आता आपण पाहतोय अनेक कपल्स, अनेक जोडपी म्हणजे अशा प्रकारे जेव्हा लव्ह मॅरेज वगैरे होतं, किंवा झाल्यानंतरही परत मग कुठेतरी काही सायकोलॉजिकल ट्रॉमामध्ये जातात, किंवा अनेकदा सुसायडल काही प्रयत्न केले जातात. लोक हरलेली मी पाहिलेले आहेत, बट इथे तुम्ही एनर्जी गेन केली की आता मला प्रूव्ह करायचं आहे. सो हा मला वाटतं की विनर्स माइंडसेट आहे, विनर्स ॲटिट्यूड आहे, आणि हा ज्या व्यक्तीकडे आहे तो व्यक्ती मला वाटतं की जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ दे, तो जिंकल्याशिवाय राहत नाही. सो बघा, ऑडियन्सला पण मला सांगायचं आहे की तुमच्यामध्ये हा विनर्स ॲटिट्यूड आहे का, आणि जर असेल तर कमेंट करा की येस, माझ्याकडे पण विनर्स ॲटिट्यूड आहे म्हणून. सो पाहूयात किती लोकांकडे खरंच हा जिंकण्याचा ॲटिट्यूड आहे, आणि जर तुमच्याकडे असेल, त्याला जर राईट डायरेक्शन व्यवस्थित मिळाली, मला वाटतं की तुम्हीही यशस्वी होऊ शकता. आणि त्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत, बिकॉज मीही अशाच सिच्युएशनमधून गेलेलो आहे. माझीही परिस्थिती अशीच आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, आणि तिथून जी काही जर्नी सुरू केली, तर मला खूप छान वाटतंय आज दीपाली मॅडम सोबत बोलताना, कारण कुठेतरी त्या मेमरीज मला सुद्धा रिकॉल होत आहेत की येस, सिच्युएशन्स आर लाईक सिमिलर आहेत आपल्या. आणि त्यामुळे मला जेव्हा एक स्त्री अशा परिस्थितीमधून येऊन निर्णय करते की मला काहीतरी करून दाखवायचं आहे, तो अट्टास धरते, आणि ती आज बिझनेस कोच म्हणून नावारूपाला येते, एक ऑथर म्हणून नावारूपाला येते, आणि हजारो लोकांच्या समोर कॉन्फिडेंटली अनेक लोकांना बिझनेस उद्योजकतेचे धडे देते, हे खूप कौतुकास्पद आहे. खरंच ग्रेट. थँक्यू. सो ही तुमची सुरुवात झाली, बट जसं आता तुम्ही सांगितलं की आम्ही आता बिझनेस कोच आहे, किंवा AI बेस्ड बिझनेस ट्रेनिंग कोचिंग घेतोय. सो जसं मगाचा मुद्दा पुन्हा इथे थोडासा कनेक्ट करेन की प्रॉब्लेम्स होते, सरांची नोकरी गेलेली होती, फायनान्शियल क्रायसिस होते, प्रेग्नन्सीचे 9 महिने होते. मग अशा कंडिशन्समध्ये जेव्हा EMI सुरू असतील, किंवा व्हॉटएव्हर काही कर्ज सुरू असतील, या कंडिशन्समध्ये पुन्हा तुम्ही जॉब सोडून बिझनेसमध्ये येणं हे कसं शक्य झालं? खरं तर सगळ्यात आधी माइंडसेट, आणि सेकंड म्हणजे ठीक आहे, तुमच्यात जिद्द आहे, तुमच्यात स्किल्स आहे, पण सपोर्ट पण खूप इम्पॉर्टंट Exactly. आहे. सरांनी मला प्रत्येक गोष्टी सपोर्ट केला. म्हणजे मी जर म्हटलं की मला हे करायचंय, तर त्यांनी मला सपोर्ट केला. त्या सपोर्टमुळे ठीक आहे, माझ्या स्किल्स आहे, माझ्यात सगळं आहे, बट मला जर सपोर्टच नाही भेटला. आज सोसायटीमध्ये हाच प्रॉब्लेम आहे. ज्या लेडीज आहेत त्यांच्याकडे स्किल भरपूर आहे, त्यांना करायचं खूप काही आहे, पण फॅमिलीकडून सपोर्ट भेटत नाही. बरोबर. कुठेतरी हजबंडकडून किंवा फॅमिलीकडून की काय करणार आहे, चूल आणि मूल ही कन्सेप्ट बनली आहे. पण तसं नाही आहे. ऍक्च्युली आपल्यात जे पोटेन्शियल आहे ते सिद्ध करण्यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळणं खूप गरजेचं आहे. तो प्लॅटफॉर्म मला घरच्यांनी मिळवून दिला की तू हे करू शकते, तू कर, आम्ही तुझ्यासोबत आहोत. त्यामुळे इथपर्यंत आलो. चॅलेंजेस येणार आहेत, प्रत्येक मोडवरती येणार आहेत, इथून पाठीमागे आहेत, होते, आणि इथून पुढे असणार आहेत. पण त्यामध्ये एक स्ट्रॉंग सपोर्ट, एक माइंडसेट, आणि सगळ्या जर्नीमध्ये तुम्ही स्वतःला किती स्ट्रॉंग ठेवता ते खूप मॅटर करतं. हे जेव्हा आपल्यात तो ॲटिट्यूड येतो ना, मला असं वाटतं जगातल्या सगळ्या गोष्टी आपल्याच फेवरमध्ये असतात. कितीही काटे आले, काही आले, तरी तुम्ही ठरवलेलं असतं तुम्हाला चालायचंय म्हणजे चालायचंय. यामध्ये एक गोष्ट विचारेन, मगाशी तुम्ही बोललात की प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा, म्हणजे हे सगळे अडथळे प्रेग्नन्सीमध्ये जास्त आलेले होते, बट त्या कंडिशनमध्ये आज आपण पाहतोय की अनेक महिला गिव्हअप करतात. मुळात प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या हार्मोनल इम्बॅलन्सेसमुळेच अनेक महिलांनी गिव्हअप केलेलं आपल्याला बघायला मिळतं. बट तुमच्या बाबतीत ती प्रेग्नन्सी होती, हार्मोनल इम्बॅलन्सेस होते, किंबहुना हे सगळे प्रॉब्लेम्स होते. सो त्या कंडिशन, त्या 9 महिन्यांना तुम्ही कसं पॉझिटिव्ह ठेवू शकलात? त्याच्यामध्ये तुमचा खूप मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे सर, बिकॉज मी जसे तुमचे कोर्सेस केले होते, आणि 9 महिने
होप्स माझे कुठेतरी अपडाऊन होत होते, बिकॉज फायनान्शियल क्रायसिस होते. 9 महिन्याची जर्नी होती, बिकॉज आपल्याला माहिती असतं की 9 महिने हॉस्पिटलचा खर्च, EMI सगळ्या गोष्टी आहेत. बट त्याहीपेक्षा इम्पॉर्टंट मला असं वाटतं, त्या बाळाचे ते 9 महिने आहेत, ते त्याच्या आयुष्यात परत नाही येणार. आपण जसं मुलं होतात, त्याच्यानंतर ते जसे स्कूलला, कॉलेजला जायला आपण भरपूर खर्च करतो. त्यांच्या एज्युकेशनवरती, एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीवरती, सगळ्या गोष्टीवरती. बट त्यावेळेस मी एक डिसिजन घेतला, की आपण आपल्या 9 महिन्याच्या प्रेग्नन्सीवरती इन्व्हेस्टमेंट करूया. ती फक्त त्याच्यासाठी नाही, ती माझ्यासाठी आणि माझ्याबरोबर माझ्या फॅमिलीसाठी. जर मी पॉझिटिव्ह राहिले तर बाळ पॉझिटिव्ह असेल आणि ऑटोमॅटिकली माझी फॅमिली पण पॉझिटिव्ह असेल. तर त्यावेळेस जो माइंडसेट माझ्यामध्ये डेव्हलप झाला, जसं की त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी होत्या. अफर्मेशन होतं, पॉझिटिव्ह ट्रान्स होते, त्यानंतर ब्रह्ममुहूर्त. मला पहिल्यांदा ती कन्सेप्ट तेव्हाच कळली, की अरे ब्रह्ममुहूर्त असा पण काहीतरी कन्सेप्ट आहे. आणि मी लिटरली 3-3:30 वाजता उठायचे, पण अफर्मेशन लिहायचे, ते बोलायचे. म्हणजे अशा भरपूर मी ऍक्टिव्हिटी केल्या. त्यानंतर लेफ्ट हँड ऍक्टिव्हिटी, राईट हँड ऍक्टिव्हिटी, तुमचं जे सबकॉन्शियस माइंड त्याला तुम्ही ऍक्टिव्हेट करता. ते माझं कुठेतरी इंटेन्शन होतं, की बाळाला स्ट्रॉंग करण्यासाठी. बट इनडायरेक्टली ते मी मला स्ट्रॉंग करत गेले. तर मला आज त्या गोष्टी खूप हेल्प करताय. म्हणजे आजही कुठे प्रॉब्लेम आला तरी माझ्यात तो ॲटिट्यूड आलेला आहे आता. माझ्यात ती कपॅबिलिटी क्रिएट झाली, की कसं पुढे त्या गोष्टींना सॉल्व्ह करायचं किंवा त्याला ॲज अ अपॉर्च्युनिटीमध्ये कन्व्हर्ट कसं करायचं. तर मला असं वाटतं सेल्फ इन्व्हेस्टमेंट ही जगातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. ग्रेट. प्रेग्नन्सीमध्ये खरं तर तुम्ही गर्भसंस्कार किंवा नाही केले तर मी म्हणेन त्याच्या कोर्स होता, त्या कोर्सच्या माध्यमातून बाळ तर शिकलं, पण बाळाआधी तुम्हालाही हा. आयुष्यभराची शिदोरी, एक पॉझिटिव्ह माइंडसेट GSC मुळे प्राप्त झालेलं आहे. 100%. सो रिअली ग्रेट, थँक्यू. पण जे काही तुम्ही हे केलं त्याचा बाळामध्ये काय तुम्हाला परिणाम बघायला मिळतोय? खूप जास्त. म्हणजे आमचं बाळ आता फक्त 2.5 वर्षाचा आहे तो. पण तो आता स्टेजवरती भाषण म्हणजे स्पीच करतो. त्यानंतर तो डान्समध्ये खूप ऍक्टिव्ह आहे आणि त्याला जे पण बोलतो इतकी त्याची ग्रास्पिंग कॅपॅसिटी इतकी फास्ट आहे, की म्हणजे कधी-कधी घरात आम्हाला काही चुकीचं बोलायची भीती वाटते, की अरे आपण बोललो तर हा फास्ट कॅप्चर करतो. म्हणजे तो इतका ऍक्टिव्ह आहे आणि मला असं वाटतं त्याच्यात ती कपॅसिटी आम्ही 9 महिने सगळ्या गोष्टी त्या ऍक्टिव्हिटी करून ती डेव्हलप झाली आहे. बिकॉज कपॅसिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. जसं तुम्ही मला बोलले, की कपॅसिटी म्हणजे मी पण माझ्या सेमिनारमध्ये हे एक्झाम्पल देते. सपोज ही पाण्याची बॉटल आहे, ही 200 ml ची बॉटल आहे आणि जर मला 1 लिटर पाणी ठेवायचं असेल तर नाही ठेवू शकणार. मला याच्यासाठी मोठं कंटेनर लागेल किंवा 5 लिटर पाणी ठेवायचं तर मला 5 लिटरचं कंटेनर लागेल. सेम जे बिझनेस ओनर असतात किंवा बिझनेसमध्ये किंवा आपण आपल्या पर्सनल लाईफमध्ये जसं आपण म्हणतो, की मला लाखोमध्ये इन्कम करायचंय, मला करोडोमध्ये इन्कम करायचंय, पण इथे कपॅसिटी आहे का तेवढी? बरोबर. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर ती कपॅसिटी 9 महिने आपण त्या प्रोग्रामिंग थ्रू तुमच्या बाळामध्ये डेव्हलप करतो. तर ती मला असं वाटते कुठेतरी आमच्या मुलामध्ये डेव्हलप झाली आहे आणि आज तो खूप ऍक्टिव्ह आहे. म्हणजे जे इमॅजिन केलं होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त. तर आज तो 2.5 वर्षाचा आहे, पण आम्ही आत्तापासून त्याच्यासाठी गोल सेट केले, की येत्या तो जेव्हा 5 वर्षाचा असेल तो यंगेस्ट स्पिरिच्युअल कोच असेल. वा. सो हे आम्ही आत्तापासून त्याच्यासाठी डिसाईड केले आणि तो तेवढा रिस्पॉन्स पण करतो त्या गोष्टीला. सो हे कुठेतरी मला असं वाटतं तुमच्यामुळेच आहे सर. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पण हे सगळं आता जे डिस्कशन चालू आहे, आज तुम्ही अनेक लोकांना सांगत असता की तुम्ही शिका आणि शिकून ते इम्प्लिमेंट करा. अनेक लोकांना ते समजत नाही. सो तो लर्निंग जो पार्ट आहे, शाळेबाहेरचं शिक्षण मी म्हणेन, शाळेत आपल्याला म्हणजे बेरीज, वजाबाकी आणि ABCD अल्फाबेट शिकवले जातात. पण शाळेबाहेरचं हे जे टेक्निकल एज्युकेशन आहे, टेक्निकल एज्युकेशन मी यासाठी म्हणतो की बिझनेस करणं हा कोणतं म्हणजे हा काही असा इट्स अ फॉर्म्युला आहे, हे सायन्स आहे. बिझनेस शिकता येणारा म्हणजे असा शिकता येणारी गोष्ट आहे, ते कोणतं असं जादूटोणा नाही आहे. तर मग ग्रोथ करण्यासाठी लर्निंगचं काय महत्त्व आहे? तुम्ही काय सांगाल? लर्निंग माइंडसेट असला पाहिजे का आणि त्याचं महत्त्व काय आहे लर्निंगचं? लर्निंग खूप इम्पॉर्टंट आहे. लर्निंग विल गिव्ह यू अर्निंग. आपण पहिले अर्निंगचा विचार करतो, रिझल्टचा विचार करतो, की मला असा रिझल्ट पाहिजे, मला हे करायचं. बट त्याच्या आधी जी फर्स्ट स्टेप आहे लर्निंग. शिकणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेवढं शिकाल तेवढं तुम्ही कमवाल पुढे जाऊन. पण आपण शिकण्यासाठी रेडी नसतो, आपण तिथे इन्व्हेस्ट करण्यासाठी रेडी नसतो. आपण आपल्या एन्जॉयमेंटवरती, आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टीवरती रेडी असतो, ज्या डेड इन्व्हेस्टमेंट आहे. बट लर्निंग तुम्हाला लाईफ टाईम इन्कम देणार आहे, हे आपण कुठेतरी विसरतो. आज बिझनेस म्हणा किंवा टेक्नॉलॉजी इतक्या रॅपिडली वाढत चालली आहे. एक्झॅक्टली. पण आपण जर स्वतःला त्या टेक्नॉलॉजी सोबत नाही घेऊन गेलो तर आपण कुठेतरी मागे राहणार आहे. आणि आता जसं मी IT बॅकग्राऊंडचे आहे तर मला माहितीये की
प्रत्येक दिवशी नवीन टेक्नॉलॉजी येते. इव्हन माझ्यासाठी पण हे चॅलेंजिंग आहे की मी जर नवीन गोष्टी नाही शिकले तर कुठेतरी मी पण मागे पडणार. सो माझं फर्स्ट प्रायोरिटी आहे की लर्निंग. मी जे शिकते ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि लोकांना त्या गोष्टी शिकवायच्या. त्यासाठी एआय ट्रेनिंग मी लोकांना प्रोव्हाइड करते की आज एआय टूल्सचा जमाना आहे, तर तुमच्या बिझनेसमध्ये एआय टूल्स आहेत का? तुमची सिस्टम ऑटोमेट आहे का? किती दिवस तुम्ही हार्डवर्क करणार आहे किंवा किती दिवस तुम्ही एकटे काम करणार आहे? तुम्हाला कुठेतरी एका पॉइंटला तुम्हाला ऑटोमेटच करावं लागणार आहे गोष्टी. जेव्हा तुम्ही ऑटोमेट करणार आहे तेव्हा तुमचं 10x ग्रोथ आहे बिझनेसमध्ये, तुमच्या लाईफमध्ये. आपण बिझनेस करतोच त्या गोष्टीसाठी, मनी फ्रीडम, टाइम फ्रीडम आणि ओन आयडेंटिटी. मग या ओन आयडेंटिटी किंवा मनी फ्रीडम, टाइम फ्रीडम कधी येणार आहे? जेव्हा तुमच्याकडे राईट सिस्टम असेल, तुमचा बिझनेस ऑटो पायलट मोडवर रन होत असेल. पण हे आज 90% बिझनेसमध्ये मिसिंग आहेत ह्या गोष्टी. नाही, मी अगदी 100% तुम्हाला ॲग्री करतो. आणि मी मुद्दामून हा प्रश्न विचारला कारण आज जेव्हा ॲज अ कोच, ॲज अ ट्रेनर म्हणून आपण स्टेजवरती जातो, अनेक लोकांना आपण सांगत असतो की तुम्ही शिकणं महत्त्वाचं आहे. बिकॉज मेनी पीपल डोंट नो व्हॉट दे डोंट नो. म्हणजे त्यांना माहिती नाही की त्यांना काय माहिती नाही, आणि जोपर्यंत त्यांना हे माहिती होणार नाहीये तोपर्यंत ते पुढे जाणार नाहीये. अँड दॅट्स द रिझन की ग्रोथ इज द सिम्बल ऑफ युअर लाईव्हलीनेस. म्हणजे तुम्ही जोपर्यंत लर्निंग, ग्रोथ म्हणण्यापेक्षा तुमचं लर्निंग इज द सिम्बल ऑफ युअर ग्रोथ. तुमचं लर्न करत राहणं खूप महत्वाचं आहे. ज्या दिवशी तुम्ही लर्निंग थांबवता त्या दिवशी तुमचं डायिंग स्टार्ट होतं. अनेक लोक शालेय एज्युकेशनवरती खूप सारे म्हणजे एक्सपेरिमेंट करत असतात. वर्ष आणि पैसा दोन्ही, वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी तिथे घालवतात. पण आज मला असं वाटतंय की येणाऱ्या काळात शालेय एज्युकेशनपेक्षा हे टेक्निकल एज्युकेशन आहेत, शाळेबाहेरचं जे एज्युकेशन आहे, जसं बिझनेस कोचिंग तुम्ही करताय, तर हे एज्युकेशन मला वाटतं की इथून पुढच्या समाजासाठी, येणाऱ्या पिढीसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. बिकॉज केव्हा सिलेबस बनवलेला असेल आणि तोच सिलेबस आज वर्षानुवर्ष त्याच पद्धतीनं आणि त्याच ट्रॅडिशनल वेनं शिकवला जातोय. अपडेशन जे आपण म्हणतोय की रोज जग बदलतंय आणि बदललेलं जग तुम्ही जर का अडॉप्ट नाही केलं तर तुम्ही काळाच्या मागे पडून जाणार आहात. आणि म्हणून ज्या पद्धतीनं तुम्ही स्वतःमध्ये चेंजेस केलेत, स्वतः नवीन गोष्टी शिकत राहिलात आणि शिकलेल्या गोष्टी इतरांना शिकवत राहिलात, तर त्या फास्ट गोष्टी लोकांनी शिकल्या पाहिजेत, अडॉप्ट केल्या पाहिजेत. आणि जर शिकल्या तरच प्रोग्रेस होऊ शकणार आहे. अदरवाईज तुम्ही काळाच्या मागे जाणार आहात किंवा फक्त ते 8 ते 5चा जॉब बस तेवढंच आयुष्यात होणार आहे. सो ऑडियन्समधून मला एवढं सांगायचं आहे की खरंच तुमच्या आयुष्यात तुम्हाला जर का ग्रोथ अचीव करायचं असेल, खूप काही जे स्वप्न आहेत त्यातली ती पूर्ण करायची असतील, तर तुम्ही लर्न करायला चालू करा. मॅडमची स्टोरी असेल, माझी स्टोरी असेल, किंवा मी अनेक लोकांची इंटरव्ह्यू घेतोय, पाहतोय जवळून, ज्यांनी शिकलं, शाळेबाहेर जाऊन वेगवेगळे सेमिनार्स, वेगवेगळे व्हिडिओज असतील यूट्यूबवरती असणारे, अनेक ट्रेनर्स असतील, अनेक पुस्तकं असतील, त्यांच्या माध्यमातून जे शिकलं त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात ग्रोथ निर्माण झालेला आहे. आणि आज विशेष इथून पुढे जे काही आपण चर्चा करणार आहे ते म्हणजे बिझनेस. कारण बिझनेस ही कोणती किंवा कोणत्या वर्गाची, कोणत्या धर्माची, कोणत्या जातीतल्या व्यक्तींची मक्तेदारी नाही आहे. मी नेहमी आज सांगत आलो आहे की तुम्हाला तुमच्या मुलाला काय बनवायचं आहे, IAS बनवायचं आहे का अंबानी बनवायचं आहे. IAS बनवण्यासाठी जेवढा परिश्रम आहे तेवढं परिश्रम अंबानी बनवण्यासाठी लागणार नाही आहे. कारण तेवढं परिश्रम जर बिझनेस स्किल शिकण्यासाठी घेतलं तर कदाचित तुमचा मुलगा पाल्य अंबानी बनू शकेल. सो सी द डिफरन्स. पण आपण कुठेतरी आज जे टेम्पररी ग्लॅमर देणारं काही गोष्टी आहेत त्यांच्या मागे आपण लागतो आणि रियालिटीमध्ये नेमकं काय जायचं. कारण एक चूक म्हणजे एक चॉईस मला वाटतं की तुम्हाला चुकीच्या ठिकाणी घेऊन जाते. तुमचं डेस्टिनेशन, तुम्ही केलेली चॉईस, एक चॉईस तुम्हाला चुकीच्या ठिकाणी घेऊन जाते. मग ती करिअर निवडत असताना केलेली चॉईस किंवा लाईफमध्ये ग्रो करत असताना कोचेस निवड करण्याची चॉईस, पुस्तकं निवड करण्याची चॉईस, मला वाटतं की तुम्हाला तुमचं डेस्टिनेशन चुकीच्या डेस्टिनेशनला घेऊन जाते. आणि त्यामुळे आता इथून पुढे आपण बिझनेसबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत. सो तुम्ही फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर आहात. सो फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर झालात तर हाऊ यू लर्न फर्स्ट बिझनेस काय असतो, बिझनेस म्हणजे नेमकं काय, आणि बिझनेसबद्दल थोडक्यात या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा शिकलात? ॲक्च्युली ऑफकोर्स माझ्यात शिकण्याची खूप जिद्द आहे. म्हणजे मला शिकायला खूप आवडतं आणि मला असं वाटतं फक्त शिकून उपयोग नाही आहे,
तुम्ही शिकलेलं इम्प्लिमेंट केलं तर तुम्ही लाईफमध्ये सक्सेस होता. हा बरोबर. सगळ्यात पहिला फॉर्म्युला आहे. आपण शिकतो खूप. आज नॉलेज असणारे भरपूर लोक आहेत जगात, पण ते फक्त नॉलेज घेतात त्याला इम्प्लिमेंट नाही करत. आज तुम्ही म्हणा किंवा मी म्हणा, आपण आज इथे फक्त इम्प्लिमेंटेशनमुळे. तुम्ही त्या गोष्टी जर Exactly. अंमलात आणल्या, इम्प्लिमेंट केलं तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. सो बिझनेस ऍक्च्युली मला खरं तर माहिती नव्हता, पण माझ्या हस्बंडने, सरांनी ऍक्च्युली बिझनेसची सुरुवात केली घरामध्ये. त्यांनी रेस्टॉरंट स्टार्ट केलं. मग मी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला की कसं रेस्टॉरंट चालतं, स्टाफ हायरिंग कसं असतं, त्यांना ट्रेनिंग कसं असतं, मार्केटिंग काय, ब्रँडिंग काय. तिथून ऍक्च्युली बिझनेसची सुरुवात झाली. त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर फेल्युअर्स आले, अप डाऊन आले, बिकॉज आम्हाला बिझनेस तेवढा माहिती नव्हता. दोघांनी त्यामध्ये स्ट्रगल केली, पण आम्ही शिकत गेलो. त्यानंतर शिकत मग पुढे मी ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये आले. त्यानंतर मला जाणवलं की अरे आपल्यात ते स्किल आहे, आपण लोकांना बिझनेस शिकवू शकतो. मग त्याच्यावरती स्टडी करत गेले. मला कोच तसे भेटले. म्हणजे सुदैवाने मी असं म्हणेल की आय एम सो लकी की मला कोचही खूप चांगले भेटले. त्यांनी मला थ्रूआउट जर्नी मला सपोर्ट केला. आजही ते मला खूप सपोर्ट करतात बिझनेस इम्प्लिमेंट करण्यामध्ये किंवा मी कुठे चुकतीये. बिकॉज आपल्या लाईफमध्ये कोच असणं खूप जरुरी आहे. एक्झॅक्टली. जसं छोटा मुलगा असतो त्यालाही आपण शाळेत पाठवतो, त्याला टीचर असतात, ते होमवर्क देतात, त्या टीचरच्या भीतीने तो होमवर्क कम्प्लीट करतो. कॉलेजला गेल्यावरही असतात. पण आपल्याला जेव्हा लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं तेव्हा आपल्याला कोणी कोच नसतं आणि त्यामध्ये कुठेतरी सर्व सक्सेस भरकटून जातं. आपल्याला रोडमॅप भेटत नाही, पाथ भेटत नाही, कुठे जायचंय, कुठे थांबायचंय, कधी चालायला पाहिजे हे ऍक्च्युली कळत नाही का, कारण आपल्याकडे कोच नसतो. एक्झॅक्टली. आणि जेव्हा तुमच्याकडे कोच असतो तेव्हा तुम्हाला कळतं, अच्छा मी इथे चुकलंय, ते तुम्हाला रिव्ह्यू करतात, ते तुम्हाला सांगतात. सो मला जेव्हा हे कोच भेटले त्यांनी मला प्रत्येक स्टेपला गाईड केलं आणि मी लोकांनाही तेच सांगते, तुम्हाला कोच खूप गरजेचं आहे जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचंय. आधी मी स्पिरिच्युअली कनेक्टेड नव्हते, त्यांनी मला स्पिरिच्युअली कनेक्ट केलं आणि ते कुठेतरी लाईफमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट माझा क्रिएट झाला की मी स्पिरिच्युअली कनेक्ट झाले आणि मी बिझनेस शिकत गेले, बिझनेसमध्ये ग्रो करत गेले आणि त्या गोष्टी मी लोकांना शिकवत गेले. आणि शिकणं ठीक आहे, बट मी असं म्हणेल की याच्यामध्ये मोस्टली हा माझा एक्सपिरियन्स आहे. कुठेतरी माझ्या हस्बंडचा एक्सपिरियन्स आहे, माझा एक्सपिरियन्स आहे. कुठेतरी फेल असेल किंवा आम्ही त्या गोष्टी शिकलो. एक्सपिरियन्स प्लस नॉलेज, एक्सपिरियन्स प्लस नॉलेज हेच आम्ही लोकांना शिकवतो. सो हे रियालिटी चेक आहे जे शिकवतोय ते. एक्झॅक्टली. सो प्रत्येकानं एक्सपेरिमेंट करूनच शिकलं पाहिजे असं नाही. तर मला वाटतं की इतरांच्या एक्सपिरियन्सेस मधून जर शिकलात तर खूप लवकर स्टॅबिलिटी, खूप लवकर ग्रोथ, खूप लवकर त्या यशाच्या शिखरावरती पोहोचता येणं शक्य आहे. मग हे करत असताना तुम्ही स्वतःच्या बिझनेसमध्ये एक्सपेरिमेंट केलेत, तिथून आलेले लर्निंग तुम्ही आज लोकांना शिकवता आणि लोकांना मदत करताय. हे मदत करत असताना जे आता छोटे एंटरप्रेन्युअर आहेत, एखादं छोटंसं दुकान असतं, छोटासा व्यवसाय असतो, मला वाटतं की बरेचदा अनेक लोक जे व्यवसाय चालू करतात तो व्यवसाय म्हणून चालू करत नाहीत, तर उदरनिर्वाहाचं साधन म्हणून चालू करतात. सो उदरनिर्वाहाचं साधन ते मोठा व्यवसाय, हाऊ यू कन्वर्ट, म्हणजे ते कसं कन्वर्ट करू शकतात याबद्दल काही माहिती देऊ शकाल? ऍक्च्युली जेव्हा आपण बिझनेस स्टार्ट करतो, खरं तर बिझनेस ही एक रिस्क आहे. म्हणजे हे इतकं इझी नाहीये. तुम्ही कुठलाही बिझनेस स्टार्ट करता, तुम्हाला भांडवल लागतं, तुम्हाला एफर्ट्स द्यावे लागतात, तुम्हाला जॉबपेक्षा जास्त काम बिझनेसमध्ये करावं लागतं. आणि दॅट इज अ फॅक्ट. ते ऍक्च्युली खरं आहे, पण आपल्या माइंडमध्ये ना कुठेतरी अजून लिमिटिंग बिलीफ्स टाकलेले असतात. बरोबर. की जर तू बिझनेस, म्हणजे तो बघ फेल झाला बिझनेसमध्ये, तू करू नकोस, किंवा एवढंच भांडवल लागतं, ते तुझ्याकडे नाहीये, किंवा तुला फॅमिली बॅकग्राऊंड नाहीये, तू करू शकत नाही. मला असं वाटतं आपण काय करू शकतो यापेक्षा समाज तुम्हाला कुठे थांबवतोय ना, हे खूप जास्त मॅटर करतं. मग भले कुठला स्मॉल बिझनेस असेल आणि जसं तुम्ही म्हटले की त्यांना एक आपण जर कन्वर्ट करायचं म्हटलं की उदरनिर्वाहाचं साधन, की ऍक्च्युली एक मोठा एंटरप्रेनर व्हायचं असेल, तर या सगळ्यामध्ये माइंडसेट तुमचा खूप मॅटर करतो. तुमच्याकडे Exactly. काय टूल्स आहेत दॅट डझंट मॅटर. तुमच्याकडे किती भांडवल आहे ते मॅटर नाही करत. तुमच्यात किती पोटेन्शियल आहे आणि ते पोटेन्शियल तुम्ही कसं सिद्ध करू शकता, आणि त्यासाठी तुम्हाला किती बाहेरून ऐकायचं आणि किती काम करायचं हे खूप मॅटर करतं. बिकॉज पैसा असेल तरच बिझनेस उभा होतो असं नाही. आज गव्हर्नमेंटच्या भरपूर योजना पण आहेत, भरपूर तुम्हाला हेल्पलाईन्स पण आहेत, पण तुमच्या जिद्द पाहिजे पुढे जाण्याची. तुमच्या त्या छोट्या बिझनेसला तुम्ही मोठ्या लेवलवरही घेऊन जाऊ शकता. तुम्हाला भरपूर अडथळे येतील, पण तुम्ही जर ठरवलं की तुम्हाला थांबायचं नाही, तर तुम्ही नक्की तिथपर्यंत पोहोचताल. तुम्हाला अडथळे आले आणि तुम्ही ठरवलं की आता माझ्याकडून नाही होते, मला आता बॅकआउट करावं लागेल, तर तुम्ही थांबले. एक्झॅक्टली. स्वप्न असतील तर ती पूर्ण होतील. म्हणजे सोचेंगे तो शायद पाएंगे, सोचेंगे नाही तो पाने का सवाल ही नाहीये. सो खऱ्या अर्थानं ह्या छोट्या उद्योजकांना मोठं ड्रीम देणं गरजेचं आहे. त्यांना पुढचं स्वप्न, बिकॉज स्वप्न पाहिलं तरच व्यक्ती त्या दृष्टीने प्रवास करू शकतो. आपण स्वप्नच पाहत नाहीये. आपण स्वप्न जर का फक्त रोजीरोटी मिळण्यासाठी म्हणून मी दुकान चालू केलंय किंवा एखादं हे चालू केलंय,
फक्त एवढाच जर उद्देश ठेवून तेवढंच स्वप्न घेऊन तुम्ही बिझनेसमध्ये आला असाल तर तुम्ही कधी मोठे उद्योजक नाही होऊ होऊ शकणार नाहीयेत. त्यासाठी तुम्हाला डेअर टू ड्रीम, तुम्हाला डेअरिंग करावं लागेल, कशाचं तर ड्रीम करण्याचं, ते स्वप्न पाहण्याचं. आणि मला वाटतं की कोचेस इथे खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. ॲज यू सेड की मीही स्पिरिच्युअली कनेक्टेड झाले, सो त्यावेळेला तुमच्या माइंडसेटला एक्सपांड करण्याची कपॅसिटी वाढवलीत. एक्झॅक्टली. तो माइंडसेट वाढला तर बिझनेस आपोआप वाढतो. सुंदर. सो तुम्ही या पद्धतीनं अनेक बिझनेस ओनरना गाईड करताय, पण काय म्हणजे प्रोसेस काय आहे बिझनेसची? हाऊ यू गाईड, हाऊ यू सपोर्ट, अँड एखादी केस स्टडी ज्या उद्योजकाला तुम्ही मदत केलीत आणि काय कशा पद्धतीनं त्यांच्या लाईफमध्ये बिझनेसमध्ये परिवर्तन आलं, माइंडसेटमध्ये परिवर्तन आलं, थोडीशी ती प्रोसेस मला जाणून घ्यायला आवडेल. येस, डेफिनेटली. सो आमच्याकडे भरपूर क्लायंट्स येतात, आम्ही जसं लाईव्ह सेमिनार्स पण घेतो. सगळ्यात आधी तर बिझनेसमॅनचा प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला की एक बिझनेसमॅन त्याचा काय प्रॉब्लेम असतो. सो सगळ्यात आधी समजलं की लीड जनरेशन, प्रॉपरली क्लायंट्स त्यांना भेटत नाहीत. जर क्लायंट भेटले तर त्यांना त्यांचा प्रोडक्ट रिप्रेझेंट करता येत नाही, सेल्स प्रॉपरली नसतं, सेल्स कन्व्हर्जन होत नाही, फॉलोअप्स होत नाही प्रॉपरली, ब्रँडिंग मार्केटिंग नसतं. हे कुठेतरी लूप होल्स आहेत बिझनेसमध्ये. तर मग ठरवलं की आपण हे पॉईंट्स आधी स्ट्रॉंग करूयात जे बिझनेस ओनर फेस करतो. आणि याच्यामध्ये हे अजिबात मॅटर नाही करत की तुमचा बिझनेस किती स्मॉल लेवलला आहे किंवा किती हाय लेवलला आहे. हे सगळ्याच बिझनेसचे प्रॉब्लेम, बिझनेस कुठल्याही लेवलला जो हे प्रॉब्लेम्स असणार आहे. जोपर्यंत तुमचं एक स्ट्रॉंग ब्रँडिंग नाहीये, तुमचं प्रेझेंटेशन नाहीये मार्केटमध्ये. जसं मी नेहमी एक्झाम्पल देते, तुम्ही चपाती बनवली पण ती तयार आहे आणि तुम्ही त्याला दिवस रात्र बघत बसले तर तुमचं पोट नाही भरणार. तुमच्याकडे बिझनेस आहे, तुमच्याकडे टीम आहे, तुमच्याकडे सगळे प्रोडक्ट आहे, बट तो मार्केटमध्ये रिप्रेझेंटच नाही करत आहे, लोकांपर्यंत तो पोहोचत नाही, तर लोक कसे घेणार, कसा तुमचा सेल्स वाढणार. त्याच्यासाठी ब्रँडिंग मार्केटिंग खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. सो आम्ही जेव्हा बिझनेस ओनरचे केस स्टडी घेतो किंवा क्लायंटचे कुठले ते आमच्यासोबत जॉईन होतात, त्यांचा बिझनेस सेट करून देतो, तर आम्ही स्क्रॅच पासून सगळा बिझनेस सेट करून देतो. तुमचे विजन, मिशन, तुमचा रोडमॅप काय आहे, तुमचं गोल काय, पर्पज काय बिझनेस सेट करण्याचं, त्यानंतर तुम्ही मार्केटिंग कशी करू शकता, त्यासाठी ट्रेडिशनल मार्केटिंग काय असेल किंवा डिजिटल मार्केटिंग काय असेल, AI मार्केटिंग काय असेल, त्यानंतर तुम्ही ब्रँडिंग कशी करायला पाहिजे तुमच्या प्रोडक्टची, सेल्स कसा असला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही त्यांना स्पेशल सेल्स ट्रेनिंग देतो. सेल्स कन्व्हर्जन, तुमची स्क्रिप्टिंग किंवा फॉलोअप कसं असलं पाहिजे. टीम ट्रेनिंग असतात, जर तुम्हाला टीम हायरिंगची पण गरज असेल तर आमची स्वतःची कन्सल्टन्सी आहे, आम्ही तुम्हाला टीम हायरिंग पण करून देतो. त्यांना आम्ही पर्सनली स्वतः टीम ट्रेनिंग पण देतो. आम्ही तुमच्या टीमला ट्रेन करतो जेणेकरून ते तुमचा सेल्स ग्रो करतील. कारण सगळ्यात मोठा पिलर जो आहे तुमच्या बिझनेसचा तो सेल्स आहे. जसं आपल्या लाईफमधला पिलर आहे ऑक्सिजन, जर ऑक्सिजन नाही भेटला तर वी विल डाय. द सेम वे तुमच्या बिझनेसमध्ये जर सेल्सच नाही आला, ऑक्सिजनच नाही भेटला तर तुमचा बिझनेस डेड होणार. सो त्याला कसं इम्प्रूव्ह करायचं याच्यावरती आमचा जास्त फोकस असतो. मग हे जे सगळे छोटे छोटे पिलर्स आहेत ते सेल्ससाठीच आहेत. त्यानंतर ऑपरेशन, तुमच्या बिझनेसचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे ऑपरेशन. जर तुमचं ऑपरेशन प्रॉपर असेल तर सगळे पिलर, सगळे फंक्शन प्रॉपरली वर्क होणार. तर ऑपरेशन कसं सेट करायचं, त्यांचे SOPs काय असणार आहे, KPIs काय असणार, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सेटअप करतो. ह्या सगळ्यामध्ये आमची सगळ्यात आधी जे पण बिझनेस असतात, जे क्लायंट्स असतात, आम्ही त्यांच्या बिझनेसला पर्सनली जाऊन व्हिजिट करतो. त्यांचा बिझनेस ऑडिट करतो की काय बिझनेस आहे, त्यांचा सेल्सचा रेशो काय, त्यांचं रिव्हेन्यू काय आहे, त्यांचे कुठे चुका होतात त्या बिझनेसमध्ये, त्यांनी काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे, त्याचा आम्ही केस स्टडी बनवतो, R&D बनवतो आणि तिथून पुढे त्यांच्या बिझनेसची ग्रोथ आमची स्टार्ट होते. अँड देन ॲट दी एंड इज अ फायनान्स. सो फायनान्स आल्यानंतर तुमचा कॅश फ्लो मॅनेजमेंट झाला पाहिजे. तुम्ही निगेटिव्ह कॅश फ्लोमध्ये आहात, पॉझिटिव्ह आहात, कुठे आहात तुम्ही, तर त्याचं आम्ही अनालिसिस करतो आणि त्याला कसं पॉझिटिव्ह आपण घेऊ जाऊ शकतो. आणि फायनान्स मॅनेजमेंट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्हाला ते जमलं पाहिजे बिकॉज आपण रिसेंट जर एक्झाम्पल बघितले जसं राजपाल सरांचं पण एक्झॅक्टली कुठेतरी फायनान्स मॅनेज नाही करता आला, त्यामुळे हे सगळं घडलं. तर तुमच्याकडे पैसा येतोय पण तुम्हाला मॅनेज करता येणं खूप इम्पॉर्टंट आहे, कुठे, कधी, कसा. तर ह्याची सुद्धा आम्ही त्यांना स्पेशल ट्रेनिंग देतो. आणि मला असं वाटतं एक बिझनेसमॅनसाठी टाइम मॅनेजमेंट, प्रोडक्टिव्हिटी मॅनेजमेंट ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर ते आमचे बोनस पॉईंट्स आहेत त्यांच्यासाठी, बिकॉज टाइम इज इक्वल टू मनी. ॲब्सोल्युटली. सो तुम्ही जर टाइमची व्हॅल्यू केली, टाइमची रिस्पेक्ट केली तर तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ होणार आहे. पण या सगळ्या बिझनेस फंक्शन्सना आणि या सगळ्या गोष्टींना इम्प्लिमेंट करत असताना मोस्टली अनेक लोकांना वाटतं की बाबा यासाठी पैसे खूप लागतात. सो इज इट ट्रू?
पैसा 100% लागतो, बिकॉज असा कुठलाच बिझनेस नाही की तो विदाऊट पैसा होईल. तुम्ही जेवढा बिझनेसला पैसा लावून तेवढा बिझनेस तुम्हाला 10 पटीने रिटर्न बिझनेससाठी देतो. नाही म्हणत आहे, बट जे काही लर्निंग करायचं आहे या सगळ्या, कोणता बिझनेस कोच हायर करायचा आहे, आम्हाला बिझनेस कन्सल्टन्सी घ्यायची आहे, म्हणजे पहिल्यांदा मला भरपूर पैसे द्यायला लागणार आहेत, हा एक माइंडसेट बनलेला नाही, असं आहे. अजिबात- मोस्टली बरेचदा हां, हां. लोक अवॉइड करतात की अरे मग एवढे पैसे द्यायचे तर. पण असं अजिबात नाहीये. मला असं वाटतं जर तुम्ही 1x इन्व्हेस्टमेंट केली शिकण्यामध्ये तर तुम्हाला ते 5x रिटर्न येणार आहे. सिम्पल फंड आहे. बट तुम्ही 1x इन्व्हेस्टमेंट करायलाच घाबरता तर तुम्हाला कसं ते 5x भेटणार आहे, राईट? फर्स्ट इज अ लर्निंग. तुम्ही ते पहिले शिका. बिकॉज मी माझा लाईव्ह एक्सपिरियन्स सांगते. जेव्हा आम्ही रेस्टॉरंट स्टार्ट केलं सरांनी आणि मी, तेव्हा आम्हाला बिझनेसचा अजिबात आयडिया नव्हती. बट असतं ना सोसायटीमध्ये जे बिझनेसमॅन असतात तेच रिच असतात, ते लिगसी लाईफ डेव्हलप करतात किंवा आपल्याला जे पाहिजे ते ड्रीम लाईफ आपण जगू शकतो, मग आपण हे बिझनेस करायला पाहिजे. तर आम्ही बिझनेस स्टार्ट केला. बट आम्ही जेव्हा बिझनेस स्टार्ट केला आम्ही तो बिझनेस शिकलो नव्हतो की कसं करायचं, काय करायचं. चला आपण करूयात, बिझनेस स्टार्ट केलं. पण आमच्या बिझनेसमध्ये आम्हाला ती ग्रोथ नाही भेटली त्या बिझनेसमध्ये, बिकॉज आम्हाला स्ट्रॅटेजी माहीत नव्हत्या, सिस्टम माहीत नव्हते, मार्केटिंग, ब्रँडिंग, भरपूर गोष्टी माहिती नव्हत्या आणि त्यामुळे आम्ही खूप कमी टाईममध्ये तो बिझनेस आम्हाला शटडाऊन करायला लागला. आम्ही ऑलमोस्ट 30 लाख त्याच्यामध्ये नुकसान केलं. तर मला तुम्ही सांगा 30 लाख नुकसान की कुठेतरी काहीतरी इन्व्हेस्ट करून शिकणं योग्य आहे? ऑफकोर्स शिकणं, राईट? मग त्याच्यानंतर डिसाईड केलं की आपण जर शिकून बिझनेस केला तर देन आम्ही शिकण्यावरती इन्व्हेस्टमेंट केलं. आता एवढा जर लॉस झालाच आहे तर थोडा अजून लॉस झाला असं समजून कुठेतरी आपल्या स्किल्सवरती आपण इन्व्हेस्ट करू, आपण शिकूया. आणि मग आम्ही शिकलो आणि देन आम्ही बिझनेस स्टार्ट केला मला वाटतं परत की नव्याने. तुमच्या लाईफ मधला टर्निंग पॉइंट हां. तो असावा की तोच आहे जिथे आम्ही शिकलो की आम्ही काय चुका केल्या आणि आता त्या चुका करायच्या नाही. आपण प्रॉपर शिकूयात आणि मग जाऊयात. जेव्हा आम्ही शिकलो, आज आमचे 11 वेगवेगळे बिझनेसेस आहेत. म्हणजे आमचे डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे, एनजीओ आहे, मेडिटेशन सेंटर आहे, त्यानंतर आम्ही सेमिनार्स घेतो, कन्सल्टन्सी आहे, रिअल इस्टेटचा बिझनेस आहे. असे वेगवेगळे आम्ही 11 वेगवेगळे बिझनेस रन Businesses करतो. बट तो एक जो बिझनेस फेल झाला त्या बिझनेस आम्हाला खूप काही शिकवलं. बट तो फेल होऊन जर आम्ही परत नवीन बिझनेस स्टार्ट केला असतं तर मला असं वाटतं सेकंड पण फेल्युअरच असलं असतं, बिकॉज नॉलेज नव्हतं. पण आम्ही ते नाही केलं. आम्ही पहिले लर्निंग सिलेक्ट केलं की आपण शिकूयात, ते इम्प्लिमेंट करूया. आणि जेव्हा तुम्ही एक बिझनेस मॉडेलवर काम करता, एक बिझनेस तुम्ही प्रॉपरली सेट करता, सिस्टम समजते, तुम्ही 10 ठिकाणी रिप्लिकेट करू शकता. रिप्लिकेट करू शकता. पण ते एक शिकण्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेची आहे. नक्कीच खूप छान मुद्दा मांडलात. मला ऑडियन्सला पण सांगायला आवडेल की येस, तुमच्यापैकी सुद्धा कोणी काही लोक बिझनेसमध्ये हरला असाल, कर्ज झाला असेल, बिझनेस करून फेल्युअर झाला असाल, तर मला वाटतं की कुठेतरी मॅडमनी सांगितलं तसं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. नेमकं काय चुकलं हे तपासायला पाहिजे आणि आता पुन्हा चूक होऊ नये यासाठी जर का आपण बिझनेस कोचिंग घेतलं, त्याचं बिझनेसचं प्रॉपर नॉलेज घेतलं, बिकॉज बिझनेस इज अ लर्नेबल स्किल, ते शिकता येणारं स्किल आहे आणि ते जर शिकून तुम्ही पुन्हा सुरुवात केली, कारण एकदा सुरुवात केली याचा अर्थ तुमच्यातला बिझनेसमॅन जिवंत आहे आणि त्यामुळे तुम्ही लर्निंगवरती इन्व्हेस्ट केलं, तुम्ही शिकलात, तर मला वाटतं की येस तुम्ही सेकंड प्रयत्नात जिंकू शकता. सो लर्निंग महत्त्वाचं आहे. मॅडम, आता तुमच्या माध्यमातून जर का अनेक लोकांना शिकायचं असेल, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने शिकवता? म्हणजे काय ऑनलाईन होतात, ऑफलाईन होतात, किती दिवसांच्या कार्यशाळा असतात, नेमकं काय शिकवता? म्हणजे स्क्रॅच, तुम्ही आत्ताच सांगितलं की आम्ही स्क्रॅचपासून बिझनेस उभा करायला मदत करतो. सो राईट फ्रॉम बिझनेस मॉडेल तिथून तुम्ही सुरुवात करता का? तर एक्झॅक्टली ते थोडंसं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं. सपोज एखादा व्यक्ती आहे की जो फक्त बिझनेस करण्याचा विचार करतोय, त्याही व्यक्तीला हे शिकणं गरजेचं आहे का आणि ते शिकता येईल का? या सगळ्या डिटेल्स सांगितल्या तर छान राहील. येस, डेफिनेटली. बिकॉज आम्ही बिझनेसच्या आयडियाज पण देतो जे लोक उत्सुक आहेत नवीन बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. बिकॉज बऱ्याचदा असं होतं बिझनेस करायचा आहे पण नक्की काय बिझनेस करायचा आहे, त्याचं पुढे फ्युचर काय आहे, किती इन्व्हेस्टमेंट करायचं, किती टीम लागेल, कसा त्याला ॲक्च्युअल प्लॅटफॉर्म लागेल, तर हे माहिती नसतं. सो आम्ही तेही गाईड करतो फ्रॉम द स्क्रॅच. आणि जे लोक ऑलरेडी मिड लेवलला आहेत, ज्यांचा बिझनेस सेटअप आहे पण ते कुठेतरी स्ट्रगल करताय, सो त्यांनाही आम्ही हेल्प करतो की आधी त्यांचं, जसं मी म्हटलं, बिझनेस ऑडिट करतो. त्यामुळे आम्हाला कळतं की ॲक्च्युली बिझनेसमध्ये कुठे लूप होल्स आहेत आणि आपण त्याला कसं रिझल्ट ओरिएंटेड आपण करू शकतो. तर त्या गोष्टीवरती आम्ही फोकस करतो आणि आमचे सेमिनार्स असतात. ऑल ओव्हर महाराष्ट्र आम्ही सेमिनार कंडक्ट करतो. सो मोस्टली आम्ही पुणे एरियात जास्त सेमिनार घेतो बिकॉज वी आर बिलॉंगिंग टू पुणे. आणि हे जे सेमिनार्स असतात ते आमचे महिन्यातून 2 ते 3 सेमिनार्स असतात. लाईव्ह 1 डे पूर्ण प्रोग्राम असतो. सो हे जे सेमिनार्स आहे त्याच्यामध्ये आम्ही माइंड, बिझनेस आणि AI ह्या 3 गोष्टी कव्हर करतो. आता बऱ्याच लोकांना हाही प्रश्न पडतो की जर बिझनेस कोच आहे तर त्यामध्ये
माइंड कशासाठी इम्पॉर्टंट आहे, तर मला असं वाटतं की एक बिझनेसमॅनसाठी माइंड खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमचा Absolutely. बेस सेट असेल, जर तुमचं रूट क्लिअर असेल, तर तुमच्या झाडाला चांगले फ्रुट्स येऊ शकतात. आणि तुमचं जे रूट आहे ते तुमचं माइंड आहे. बिकॉज तुम्हाला डेली एवढं फ्रस्ट्रेशन असतं, स्ट्रेस असतो, भरपूर गोष्टी असतात. आणि कुठेतरी आपण जसं लॉस झाला तर आपले होप्स जातात, किंवा आपल्याला प्रेशर असतं, सोशल पण खूप प्रेशर असतं की अरे तुला मी सांगितलं होतं तू नको करू, तू का केलं, हे केलं ते केलं. सो या सगळ्या गोष्टींना इग्नोर करून कसं पुढे जायचंय, तुमच्या माइंडसेटला कसं स्ट्रॉंग ठेवायचंय. कारण तुमच्या आतून जर जिद्द आली ना की मी करू शकतो, तर तुम्ही सगळं करू शकता. मग Absolutely. कितीही प्रॉब्लेम येऊ, काय येऊ, तुम्ही अजिबात डगमगत नाही. त्यासाठी माइंड ट्रेनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यामध्ये आम्ही सबकॉन्शियस माइंडवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करतो. बिकॉज सबकॉन्शियस माइंड इज युअर क्रिएटिव्ह माइंड. एक बिझनेसमॅनसाठी क्रिएटिव्ह माइंड ऑन असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आमचे लोणावळ्यालाही प्रोग्राम होतात, जे लाईव्ह फिजिकल प्रोग्राम असतात. त्याच्यावरती आम्ही माइंडसाठी भरपूर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेतो. त्यानंतर येतो बिझनेस टॉपिक. माइंड एकदा क्लिअर झालं की बिझनेस. सो तुम्ही बिझनेसमध्ये कसं ग्रो करू शकता इन टर्म्स ऑफ मार्केटिंग, ब्रँडिंग, ऑपरेशन, सेल्स किंवा फायनान्स मॅनेजमेंट असेल, या सगळ्या टॉपिकवरती आम्ही तुम्हाला इन डिटेल शिकवतो. प्लस त्याच्यावरती आम्ही ऍक्टिव्हिटी बेस्ड सेशन घेतो. बिकॉज थिअरॉटिकल नॉलेज आजकाल सगळेच देतात, ते तुम्हाला ऑनलाईनही अवेलेबल आहे. बट ते प्रॅक्टिकली कसं इम्प्लिमेंट करायचं ह्यासाठी आमचे कोर्सेस असतात. इट्स मोर अबाउट नॉट नॉलेजेबल, इट्स मोर अबाउट ट्रान्सफॉर्मेशन. ओके. कारण मला असं वाटतं तुमच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे. ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला रिझल्ट देतो. सो आम्ही रिझल्ट ओरिएंटेड सेशन घेतो. एक तर माणूस रिझन देतो किंवा रिझल्ट देतो. सो मला पर्सनली रिझल्ट द्यायला आवडतात, रिझन द्यायला नाही आवडत. कारण रिझल्ट 100 आहेत, पण रिझल्ट हा एकच आहे आणि त्याच्यावरती जास्त मी फोकस करते. सो आम्ही ते लोकांना शिकवतो. तो ॲटिट्यूड तुमच्यात कसा डेव्हलप करायचा, तर तुम्ही कुठेतरी पुढे जाणार आहे. आणि फक्त बिझनेस नाही ग्रो करायचा, तर तुम्हाला लिगसी लाईफ क्रिएट करायची आहे. दॅट समथिंग एल्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं, तुम्ही जेव्हा रिझल्टची अपेक्षा करतात, जेव्हा सपोज मला जर रिझल्ट पाहिजे, तर मला जर असं आहे की माझा इन्कम 1 लाख पाहिजे, तर मी 1 लाखच विचार करते. बट नाही, तुम्ही 5 लाख विचार करा, तेव्हा कुठे 1 लाखाला टच होता. हे आम्ही तुम्हाला शिकवतो, तो माइंडसेट आम्ही तुम्हाला देतो. अँड देन लास्ट इज AI टूल्स. AI टूल्सने तुम्ही तुमच्या सिस्टमला, तुमच्या बिझनेसला स्मार्ट, फास्ट आणि ऑटो करू शकता, ऑटोमेट करू शकता. कारण ती काळाची गरज आहे. ती जर केली तर तुम्ही अजून 10 गोष्टींवरती फोकस्ड करू शकता. ओके. मला इथे 2 प्रश्न आहेत. एक पहिला म्हणजे AI टूल एका सर्वसाधारण बिझनेस ओनरला कसे मदत करू शकतात? AIचा तुम्ही बिझनेसमध्ये केलेला वापर एक्झॅक्टली कशा पद्धतीने होतोय, थोडंसं डीपली एक्सप्लेन केलं तर छान राहील. हां. सो AI टूल्स खरं तर आपल्या म्हणजे जे बिझनेस ओनर्स असतात किंवा एनी पर्सन, सगळ्यात पहिले तर टेक्नॉलॉजी, टेक्निकल म्हटलं की तिथेच घाम सुटायला लागतो की अरे काहीतरी खूप डिफिकल्ट आहे, टेक्नॉलॉजी आहे, आपण आपल्या बिझनेसमध्ये कसं इम्प्लिमेंट करायचं, मे बी खूप डिफिकल्ट आहे, नाही जमणार. त्यामुळे आपण तिथे एक स्टेप मागे येतो सगळ्यात आधी. तर मला असं वाटतं टेक्नॉलॉजी आपल्यापेक्षा तर मोठी नाही, ही आपणच बनवली आहे. तर डेफिनेटली ती आपण शिकूही शकतो, इम्प्लिमेंटही करू शकतो. तेच आम्ही त्यांना खूप सोप्या भाषेत शिकवतो की कसं तुम्ही AI मीन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स, की जे मानवामध्ये इंटेलिजन्स आहे तेच आपण आर्टिफिशियली आणलंय, रोबोट्समध्ये किंवा टूल्समध्ये आणलंय. पण ते इंटेलिजन्स आधी आपल्यात आहे. मग आपल्याला ते धाडस केलं पाहिजे की ह्या गोष्टी आपण आपल्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. तर त्या खूप सोप्या पद्धतीने, जसं की मी तुम्हाला म्हटलं की AI टूल्स, जे रिपिटेटिव्ह काम आहे, जिथे तुमचे मॅन्युअल एफर्ट्स झाले, ते मॅन्युअल एफर्ट्स कमी करून आपण त्यांना ऑटोमेट केलं तर टाइम सेव्ह करू शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल CRM असेल किंवा लीड जनरेशन असेल किंवा सेल्स सिस्टम असेल, याला आपण काय करतो, मॅन्युअली करत बसतो ह्या गोष्टी, पण ते ऑटोमेट होऊ शकतात. जसं की व्हॉट्सॲप आहे, समजा एखाद्याला मेसेज करायचा आहे, मला माझ्या क्लायंटला मेसेज करायचा, आज फेस्टिवल आहे, तर आपण ते मॅन्युअली करत बसतो सगळ्यांना. पण तेच काम जर ऑटोमेशन थ्रू केलं तर तुमचे एफर्ट्स वाचले, तुमचा पैसाही वाचला आणि तुमचा टाइमही वाचला. हे गोष्टी जर आज ह्या गोष्टी सगळ्या अवेलेबल आहेत, ह्याच गोष्टी आपण त्यांना ऑटोमेशन थ्रू शिकवतो की तुम्ही किती फास्ट करू शकता, तुमचा टाइमही वाचू शकता, तुमचा पैसाही वाचू शकता. जिथे 2 लोकांची सॅलरी तुम्ही देता, तिथे ते 1 लोकांच्या सॅलरी ते काम एक टूल करतं तुमच्यासाठी. पण आपण ते कुठेतरी घाबरतो त्या गोष्टी करण्यासाठी. सो ऑटोमेशन इज ऑल अबाउट टू रिड्यूस रिपीटेड टास्क. सो जेवढं तुम्ही रिपीटेड टास्क कमी कराल, तेवढं तुम्ही नवीन कामावरती फोकस्ड करू शकता. ओके. सो कोणत्या स्टेज मधले बिझनेस ओनर तुमच्याकडे मोस्टली यायला पाहिजेत किंवा कुठून स्टार्ट केलं पाहिजे? आयडियली जे मिड लेवलचे बिझनेस ओनर असतात ते आमच्याकडे जास्त येतात. बिकॉज त्यांनी बिझनेस स्टार्ट केलाय, बिझनेस थोडा सेट झालाय, पण ते स्ट्रगलिंग फेजमध्ये असतात. ग्रोथ नाहीये इन टर्म्स ऑफ फायनान्स असेल, सेल्स असेल किंवा क्लायंट्स भेटत नाहीये.
तर ते जास्त जो ऑडियन्स आहे ते जास्त आहेत आमच्याकडे मिड लेवलचे. ओके. सो मोस्टली आतापर्यंत जे काही बिझनेस कन्सल्टन्सीज दिल्या तुम्ही, सो त्याच्यामध्ये एनी केस स्टडी तुम्ही शेअर करू शकाल जी अगदी स्क्रॅचपासून तुम्ही सुरुवात केलीत आणि आज त्यांचा बिझनेस खूप छान झाला, एखादी केस स्टडी? हो, असे भरपूर बिझनेस आहेत की त्यांचा बिझनेस आधी अजिबात ग्रो होत नव्हता, म्हणजे लिटरली त्यांचं लॅक्समध्ये इन्कम होत होतं. पण आम्ही जेव्हा आमच्या सिस्टम इम्प्लिमेंट केल्या, टीम ट्रेनिंग दिली, टीम हायरिंग करून दिली, टीमला प्रॉपर SOPs दिल्या, त्यानंतर भरपूर म्हणजे जसं मी म्हटलं आम्ही बिझनेस व्हिजिट करतो, तो व्हिजिट करण्याचा मेन मुद्दा हाच आहे की तुमचं रिप्रेझेंटेशन कसं आहे, ॲज अ तुमचं ऑफिसचं असेल, तुमच्या टीमचं असेल, ॲज अ बिझनेस ओनर तुमचंही खूप मॅटर करतं. तर ह्या सगळ्या गोष्टीवरती आम्ही काम करतो. आम्ही त्यांना जेव्हा ट्रेनिंग देतो तेव्हा 2 वेने ट्रेनिंग देतो. एक असते आमची बिझनेस ट्रेनिंग आणि सेकंड असते आमची पर्सनल ट्रेनिंग. पर्सनल ट्रेनिंग म्हणजे तुमची पर्सनल ग्रोथ, बिकॉज ॲज अ बिझनेस ओनर फक्त तुम्हाला प्रोफेशनली ग्रो नाही करायचं, तुम्हाला पर्सनली पण ग्रो करायचंय. तुमचं ऑरा असेल, तुमचा माइंडसेट असेल, तुमचं रिस्क टेकिंग कपॅसिटी असेल, स्ट्रॉंग डिसिजन मेकिंग कपॅसिटी असेल, लोकांना रिप्रेझेंट करण्याची कपॅसिटी असेल, बिकॉज एक बिझनेस ओनरसाठी कम्युनिकेशनही खूप मॅटर करतं, लिडरशिप क्वालिटी मॅटर करतात. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना पर्सनली शिकवतो. सो आमची दोन्ही वेने ट्रेनिंग असते. जेव्हा तुम्हाला दोन्ही वेने ट्रेनिंग मिळते तेव्हा तुम्ही ऍक्च्युली आपण जसं म्हणतो ना कोहिनूर चमकतो तसं तुम्ही चमकायला लागता बिझनेसमध्ये. सो अशा आमच्याकडे भरपूर बिझनेस ओनर आहेत की ज्यांच्या केस स्टडी मला शेअर करायला आवडेल. एक जे बिझनेस ओनर होते त्यांचा तर बिझनेस नॉर्मल टॉयचा बिझनेस होता. सो त्यांच्या बिझनेसमध्ये जे इन्कम होतं ते त्यांचं लॅक्समध्ये होतं. सिस्टम आहे, सगळं आहे, बट कसं ग्रो करायचं, कसं मार्केटला रिच आउट करायचं त्या गोष्टी त्यांना माहिती नव्हत्या. तर त्यांना आम्ही तिथे लीड जनरेशन दिलं, प्रॉपर सेल्सच्या टेक्निक शिकवल्या. त्यांचा आज करोडोमध्ये बिझनेस आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर होतं बट त्याला कसं यूज करायचं माहिती नाही. आता बरेच असे क्लायंट आहेत ज्यांच्याकडे वेंडर असतात, क्लायंट्स पण असतात, पण राईट पिच कसं करायचं, म्हणजे तुमचं जे सेल्स स्क्रिप्ट आहे, पिच आहे, तुमची ऑफर कशी मांडायची, ह्या गोष्टी माहिती नसतात. आमच्याकडे बरेच असे कोचही आहेत जे ऑलरेडी ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करताय की कोचिंगसाठी. मग त्यांना आम्ही तिथे शिकवतो की तुम्ही राईट ऑटोमेट सिस्टम कशी करू शकता आणि कोचिंगमध्ये इन्कम करू शकता. तर त्या लोकांचा लाखोमध्ये इन्कमही आहे, त्यांच्याकडे भरपूर क्लायंट्सही आहेत. जसं IT ट्रेनिंग, आमची स्वतःची पण IT कन्सल्टन्सी आहे. सो असेच आमच्याकडे 2 क्लायंट्स आहेत ज्यांचं IT ट्रेनिंग सेंटर आहे. तर त्यांना आम्ही लीड जनरेशन करून देतो. IT स्टुडंट आम्ही प्रोव्हाइड करतो, त्यांना कसं टीचिंग द्यायचं, कसं स्मार्ट सिस्टम तुम्ही सेटअप करू शकता, त्याच्यानंतर त्यांना कसं नंतर इंटर्नशिप वगैरे त्या गोष्टी प्रोव्हाइड करायच्या, त्याचं एक प्रॉपर सिस्टम आम्ही डिझाईन करून दिलंय. सो त्याच्यामुळे त्यांची चांगली ग्रोथ पण झाली आहे. ग्रेट. मी नेहमी सांगत असतो की बिझनेस इज अ प्लॅन्ड गेम. सो त्याचं प्लॅनिंग, त्याचं नियोजन केलं तर तो उत्कृष्ट गेम आणि हवे तेवढे पैसे तुम्हाला कमवता येणं शक्य आहे. इट्स ऑल अबाउट प्लॅनिंग. आणि प्लॅनिंग करायलाच लोक कमी पडतात. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही आज निर्माण केलं तर त्याच्यामध्ये सर्वात मोठा भाग आहे तो म्हणजे त्यांच्या प्लॅनिंगचा, नियोजनाचा. सो जेवढं उत्कृष्ट नियोजन करता येईल तुम्हाला तेवढं उत्कृष्ट यश प्राप्त करता येतं. आणि त्यामुळेच बिझनेस कोचिंग खरं तर खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. प्रत्येक व्यक्तीनं बिझनेस कोचिंग शिकायलाच हवं. त्यातले काही महत्त्वाचे भाग असतात जसं की सेल्स, मार्केटिंग. सेल्स आणि मार्केटिंग हा असा भाग आहे की जो प्रत्येक व्यक्तीला आला पाहिजे, मग तो नोकरी करत असो, कारण नोकरी करणारा व्यक्ती सुद्धा स्वतःला सेल करत असतो, स्वतःचा वेळ सेल करत असतो, स्वतःचा स्किल सेल करत असतो. आणि ते सेलिंग करत असताना निगोशिएशन आणि ह्या अशा अनेक गोष्टी आहेत, कम्युनिकेशन आहे तिथलं. आणि या गोष्टी जर का शिकल्या तर तुमच्या नोकरीत सुद्धा त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. आणि त्यामुळे बिझनेसकडे वेगळ्या अँगलनं सर्व लोकांनी पाहिलं पाहिजे आणि कोचिंग खरंच घ्यायला पाहिजे. आय एम रिअली हॅपी की एवढ्या सुंदर पद्धतीनं म्हणजे तुम्ही ते बिझनेस मॉडेल लोकांच्या आयुष्यातले स्ट्रगल, म्हणजे स्वतः फेल झालात आणि तिथून जे लर्निंग घेतले, इतर लोकांनी फेल होऊ नये यासाठी म्हणून तुम्ही जे काही चळवळ उभा केलीत हे खरंच मला खूप आवडली. आणि बिईंग IT बॅकग्राऊंड तुम्ही त्याच्यामध्ये आज नवीन येणारं IT सेक्टर ते IT या उद्योजकांना शिकवायला लागलं. त्यामुळे मला खात्री आहे की त्याचा खूप चांगला फायदा उद्योजकांना निश्चित होणार आहे. सो सर्वसाधारण ड्युरेशन काय असतं? सपोज एखादा बिझनेस ओनर तुमच्याकडे जॉईन झाला तर ती जी काही विजिबिलिटी दिसायला, जे ट्रान्सफॉर्मेशन दिसण्यासाठी सर्वसाधारण किती दिवसांचा कालावधी, किंबहुना किती दिवसांचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे किंवा व्हॉट इज रिकमेंडेड?
रिकमेंडेशन तर हे असतं की 90 डेज ट्रेनिंग, म्हणजे 3 90 मंथ्स जर दिवस. तुम्ही ट्रेनिंग घेतलं, तुम्ही स्वतः शिकून त्या गोष्टी इम्प्लिमेंट करून तुम्हाला रिझल्ट दिसायला लागतो. आणि यामध्ये जो रोल आहे तो 50-50% आहे. शिकवणं, ट्रेनिंग देणं, सगळ्या गोष्टी हा आमचा रोल आहे. पण त्याला इम्प्लिमेंट करून घेणं हाही आमचा रोल आहे. पण इम्प्लिमेंट करणं हा बिझनेस ओनरचा रोल आहे. तो जेवढा फास्ट रिस्पॉन्स करेल बिझनेस ओनर, त्यांचं जेवढं रिस्पॉन्स फास्ट असेल तेवढा लवकर त्यांना रिझल्ट येतो. आता बरेच क्लायंट असे आहेत त्यांना 1 महिन्यातही रिझल्ट दिसतो, काहींना 8 दिवसातही रिझल्ट दिसतो. का? कारण त्यांचा स्पीड फास्ट असतो, त्यांचं ग्रास्पिंग पॉवर म्हणा किंवा इम्प्लिमेंटेशन म्हणा, त्या गोष्टी फास्ट असतात. सो इट्स ऑल अबाउट की तुमच्यात किती स्ट्रेंथ आहे, तुमचं पोटेन्शियल बिझनेसमध्ये किती लावताय. आणि मला अजून यामध्ये एक मुद्दा मांडायला आवडेल की जसं मी म्हटलं की मी स्वतः एक बिझनेस ओनर आहे, बट मी जास्त ज्या लेडीज आहेत त्यांना खूप जास्त प्रमोट करते. बिकॉज मी स्ट्रगल बघितली आहे म्हणजे आजूबाजूला की लेडीजमध्ये एवढं पोटेन्शियल असतं, इतक्या गोष्टी असतात, पण त्या कुठेतरी चूल मूल घर आणि या सगळ्यामध्ये ते विसरून जातात. तर आम्ही तिथे जास्त प्रमोट करतो की तुम्ही हे करू शकता आणि आज सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, तर तुम्ही त्याचा फायदाही घेऊ शकता. तुम्ही एक बिझनेस ओनर बनू शकता, तुम्ही कुठेतरी स्वतःची आयडेंटिटी सेट करू शकता. आणि आज आमच्याकडे 50% प्लस महिला जास्त जॉईन होतात. मे बी त्या ॲज मला इन्स्पिरेशन मानत असतील की हा मॅमने केले तर आम्ही करू शकतो, हे कुठेतरी इन्स्पिरेशन आहे त्यांच्याकडे. आणि भरपूर महिला म्हणजे जॉईन होतात. एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतो की हा मॅम आम्ही हे करू शकतो, आम्हाला हे करायचं, आम्हाला शिकायचंय. आणि त्यांना आम्ही हे अजून इन डिटेल शिकवतो की तुम्ही तुमच्या मुलांनाही कसं इंडिपेंडंट बनवू शकता, तुम्ही तुमच्या फॅमिलीला कसं इंडिपेंडंट बनवून तो सपोर्ट तुम्ही गेन करू शकता. बिकॉज ॲट दी एंड एका लेडीसाठी तेच इम्पॉर्टंट आहे. शेवटी ती दिवसभर किती ऑफिसचं काम करा, बिझनेस करा, शेवटी तिचं काय म्हणतात ना, घरातच असतं सगळ्या गोष्टी. मग जर घरच्यांनी सपोर्ट केला तर ती अजून पुढे जाऊ शकते. मग त्या गोष्टी कशा सेटअप करायच्या, पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ, यावरती सुद्धा आम्ही फोकस करतो. ग्रेट, खूपच सुंदर. मला शेवटी जाताना एक प्रश्न विचारायचा की बिझनेस ओनरनं करायला नाही पाहिजेत अशा कोणत्या 5 गोष्टी तुम्ही सजेस्ट कराल, म्हणजे टू अवॉइड मिस्टेक्स टू अवॉइड? सगळ्यात पहिले तर निगेटिव्ह माइंडसेट. ओके. आपण प्रत्येक गोष्टीत जर निगेटिव्हिटी बघत बसतो तर कधी आपण पॉझिटिव्ह गोष्टींवर बघणारच नाही आणि अपॉर्च्युनिटी आपल्याला भेटणारच नाही. जे बिझनेस ओनर असतात जास्त प्रॉब्लेम्स फोकस्ड असतात, जे मी बघितले, जे आमच्याकडे क्लायंट्स येतात किंवा जेवढे मी केस स्टडी केले, ते जास्त प्रॉब्लेम बघतात की आज माझ्याकडे पैसा नाहीये किंवा माझ्याकडे आज टीम नाहीये किंवा माझ्याकडे हे नाहीये, मग मी पुढे काहीच करू नाही शकत. ते तिथे थांबतात प्रॉब्लेम्स बघून. तर मला असं वाटतं त्यांनी प्रॉब्लेम नाही बघितले पाहिजे, अपॉर्च्युनिटी बघितले पाहिजे. पैसा नाहीये ही अपॉर्च्युनिटी कमवण्याची, माझ्याकडे गाडी नाहीये ही अपॉर्च्युनिटी घेण्याची, माझ्याकडे टीम नाहीये हायरिंग करण्याची अपॉर्च्युनिटी आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे लर्निंगवर फोकस्ड करत नाही, तर हे आपण अवॉइड केलं पाहिजे. आपण लर्निंगवर जास्तीत जास्त फोकस्ड केला पाहिजे. लर्निंगवर फोकस नाही करत, त्यामुळे म्हणजे मी जो केस स्टडी केलाय मला त्याच्यामध्ये 2च गोष्टी जाणवल्या. एक तर आपण असं म्हणतो ना बडा सोचो, आपण मोठा विचार नाही करत, त्यामुळे तिथपर्यंत आपण पोहोचत नाही. तर तो मोठा विचार करायला आपण शिकलो पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं संगत खूप मॅटर करते. तुमचं एन्व्हायरमेंट, आपलं जे एन्व्हायरमेंट असतं ते चुकीचं असतं, ते आपल्याला ग्रोथ देत नाही. बिकॉज आपण जसं म्हणतो की सफरचंद आहे, जर सफरचंदाच्या बिया आपण इंडियात लावल्या तर तिथे इंडियात म्हणते महाराष्ट्रात लावल्या तर तिथे नाही येऊ शकत सफरचंद. त्याचं एक प्रॉपर एन्व्हायरमेंट आहे. तर बिझनेस ओनरसाठी ते एन्व्हायरमेंट खूप गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा त्या लोकांच्या नेटवर्किंगमध्ये जाता तेव्हा तुमच्याकडे 100 आयडियाज येतात. ते लोक कसं करताय, काय करतायत, त्या गोष्टी तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करता. तर तुमचं एन्व्हायरमेंट खूप मॅटर करतं. अँड द लास्ट जे लर्निंग असेल, जे नाही करायला पाहिजे, ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी कधी काय होतं, डिसिप्लिन. जर तुमच्याकडे डिसिप्लिन नसेल तर तुम्ही बिझनेसमध्ये ग्रोथ नाही घेऊ शकत. जे आपलं लेझी नेचर असतं ते अवॉइड केलं पाहिजे, कारण बिझनेस इज इक्वल टू डिसिप्लिन. तुम्हाला डिसिप्लिन असणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमच्यात डिसिप्लिन असेल तर ऑटोमॅटिकली तुमच्या प्रोडक्टमध्ये, तुमच्या सेल्समध्ये आणि तुमच्या फायनान्समध्ये डिसिप्लिन येतं. एक्झॅक्टली. मला वाटतं की बरेच जे बिझनेस ओनर आज फेल झालेले दिसतात त्याचं कारण आहे ते म्हणजे डिसिप्लिन. फायनान्स रिलेटेड म्हणजे मराठी माणसाकडं एक अजून पाहिलेलं आहे की 4 पैसे आले की लगेच म्हणजे पटकन लायबिलिटीज खरेदी केल्या जातात. बिझनेसचा पैसा पर्सनल ॲसेट्स म्हणजे पर्सनल गोष्टींसाठी वापरला जातो, इंटरेस्टसाठी वापरला जातो आणि त्यामुळे बिझनेस कुठेतरी अडचणीत येतो. म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी कापण्याची म्हणजे बरेचदा कापली जाते आणि त्यामुळे बिझनेस ओनर्स आज फेल होतात. आज अनेक तरुण किंवा तरुणी उद्योजक बनू पाहत आहेत. सो इज देअर एनी प्रोग्राम फॉर अशा जे तरुण तरुणी आहेत जे
म्हणजे बिझनेस ज्यांना करायचा आहे अशा लोकांसाठी काही ट्रेनिंग घेता? हो, आम्ही कॉलेजेससाठी पण ट्रेनिंग घेतो, जे कॉलेज स्टुडंट आहे, बिकॉज त्यांचा हा रूट आहे आणि ते भरपूर कन्फ्युज्ड असतात की आम्हाला काय करायला पाहिजे, जॉब करायला पाहिजे, बिझनेस करायला पाहिजे. जॉबही करणं गरजेचं आहे, कारण जर तुम्ही जॉब नाही केला तर तुम्ही ऍक्च्युली शिकणार नाही. एक्सपिरियन्स पण हा जॉब एक स्टेज पर्यंत आहे, तुम्ही लाईफ टाईम जॉब नाही करू शकत. कुठेतरी तुम्हाला जॉब मधून शिकून तुम्हाला तुमचा बिझनेसच सेट करावा लागतो, कारण बिझनेसच तुम्हाला जे काही पुढचं आयडेंटिटी म्हणा किंवा लक्झरी लाईफ सगळ्या त्या बिझनेस मधूनच भेटतं. तर आमच्याकडे कॉलेज स्टुडंटसाठी प्रोग्राम असतात, ज्यांना आम्ही त्यांना टेक्नॉलॉजी प्लस बिझनेस या दोन्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. सो त्यांना पुढे जर बिझनेस करायचा असेल त्याच्यासाठी खूप हेल्प होते, किंवा जर त्यांना जॉब करायचं असेल IT सेक्टरमध्ये किंवा कुठल्याही सेक्टरमध्ये, तर त्यांना टेक्नॉलॉजी माहीत असणं खूप गरजेचं असतं. पण मला असं वाटतं तुम्ही जेव्हा बिझनेस करता आणि बिझनेस सोबत जर तुम्ही टेक्नॉलॉजी ऍड केली तर तुम्हाला तो जास्त पटीने रिझल्ट देतो बिझनेस. तर ते आम्ही जे यंग आहेत, मुलं असतील मुली असतील, त्यांना ह्याच्यावरती आम्ही सेमिनार्स देतो. पर्सनली 1-to-1 कोचिंगही त्यांना प्रोव्हाइड करतो. दीपाली मॅडम, खरंच ग्रेट, खूप छान वाटलं इंटरॅक्शन्स करून. बिईंग अ GSC मॉम, खरंच म्हणजे आपल्या GSC मॉम मी शेरनी म्हणतो, यू आर रिअली शेरनी. आणि खूप छान तुमचा प्रवास, खूप छान जर्नी वाटली. बिकॉज अनेक लोक जिथं गिवअप करतात तिथे तुम्ही उभे राहिलात, तिथे तुमच्या जिद्दीनं, तुमच्या प्रयत्नातनी आणि तुमच्या नेव्हर गिवअप ॲटिट्यूडमधून तुम्ही आज स्वतःचं उद्योग विश्व निर्माण केलंच, शिवाय इतरांनासुद्धा त्यांचं उद्योग विश्व निर्माण करायला खूप महत्त्वाचं मोठं असं काम तुम्ही करतायत. खरंच तुमच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि अजून घराघरापर्यंत तुमचं कार्य पोचो आणि अनेक महिला असतील त्यांनासुद्धा उद्योजकतेचं बाळकडू तुमच्याकडून मिळो अशी मी तुम्हाला तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर, की तुम्ही मला ही संधी दिली, इथे बोलवलं. मलाही तुमच्याकडून खूप गोष्टी शिकायला भेटल्या, कारण लर्निंग हे कधी थांबत नाही. मी जिथेही जाते तिथे मी नेहमी ठरवते की मला काय शिकता येईल, आणि मला भरपूर गोष्टी तुमच्याकडून शिकायला भेटल्या. खरं तर ह्या जर्नीमध्ये कुठेतरी तुमचाही मोठा वाटा आहे, कारण ज्यावेळेस मी स्ट्रगलिंग पिरियडमध्ये होते त्यावेळेस तुमच्या कोर्सने मला खूप हेल्प केली, आणि आज माझ्या फॅमिलीमध्ये जो चेंज आहे माझ्या मुलामध्ये तो कुठेतरी तुमच्यामुळे आहे. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि मला असं वाटतं आपल्याला आयुष्यात सगळ्यांना पुढे जायचं असतं आणि आपल्यात ते पोटेन्शियल असतं, पण कुठेतरी मनात एक भीती असते की मी हे करू शकतो का, माझ्याकडून हे होईल का. ती भीती ज्या दिवशी आपल्या मनातून जाईल ना, मला असं वाटतं यश तुमच्याकडे असेल आणि तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता. पण ती भीती काढून टाकण्याचं सामर्थ्य तुमच्यात पाहिजे. प्रत्येक जण यशस्वी होऊ शकतो. सो थँक्यू सो मच ऑडियन्स, तुम्ही एवढा प्रतिसाद दिला आणि तुम्ही आमचं पॉडकास्ट ऐकलं. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू सो मच. पॉडकास्ट शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला जरूर कमेंटमध्ये कळवा. तुमची काही उत्तरं असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला निश्चित आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू. कार्यशाळांना किंवा मॅडमबद्दल काही अधिक माहिती हवी असेल तर कॅप्शनमध्ये तुम्हाला डिटेल्स दिलेले आहेत. त्या डिटेल्सवरून तुम्ही मॅडमना संपर्क करू शकता. आणि येस, तुम्हीसुद्धा ग्रोथ माइंडसेट तुमच्याकडे असेल तर लर्निंग सुरू करा. माझा विश्वास आहे आज 1 वर्षाच्या आतच तुमचं आयुष्य बदललेलं असेल. सो एक कॉल कदाचित तुम्हाला खूप काही गोष्टी देऊ शकेल. सो थँक्यू सो मच. आणि हा पॉडकास्ट जरूर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्सपर्यंत जरूर शेअर करा. थँक्यू सो मच. सी यू. टेक केअर. धन्यवाद.